राम श्री राम जय जय 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 राम। संगतीचे जीवनात अतिशय महत्व आहे। आयुष्यात संगतीला फार महत्व असते। संगतीचा परिणाम विनाशायास आणि बराचसा न कळत होत असतो। संत संगती लाभणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे। ती पूर्व पुण्याईमुळेच लाभते। ज्याच्याशी आपण संगत करावी त्याचे गुणधर्म आपल्याला येऊन चिकटतात हे आपण पाहतो। समजा काही लोकांनी इथे यायचे ठरवले। एकाने विचार केला की आपण पायीच जाऊ, दुसरा बैलगाडीने निघाला, तिसऱ्याने आगगाडीने प्रवास केला, तर चौथा मोटारने आला। सर्वजण जर एकाच ठिकाणून निघाले तर साहजिकच मोटारीने येणारा सर्वात लवकर पोहोचेल। म्हणजे ज्याच्याशी संगत केली त्या वाहनाचे गुणधर्म त्याला विनाशायास लाभले। संगतीची दुसरी गंमत अशी की ज्याच्या संगतीत आपण जातो त्याच्या पुढे आपले कर्तृत्व लोप पावते। इथून पुष्कळ मुले शिक्षण घेऊन पुढे कोणी वकील झाले तर कोणी डॉक्टर झाले। परत इथे आल्यावर त्यांनी इथल्या मुलींशी लग्न केले। त्या मुली फारशा शिकलेल्या नसतील, परंतु वकिलाशी लग्न केलेली वकिलीणबाई झाली, डॉक्टरशी लग्न केलेली डॉक्टरीण झाली। असे जर देहाच्या संगतीने सामान्य माणसाचे गुणधर्म आपल्यात येतात तर सत्संगतीचा परिणाम किती होत असला पाहिजे। आपण तिकीट काढून गाडीत बसतो। आपल्या शेजारी कोण येऊन बसेल ते आपल्या हाती नसते। तो विडी ओढणारा असला आणि आपल्याला धूर सहन होत नसला तरी नाईलाजाने तिथेच बसावे लागते। व्यसनी किंवा विषयी माणसाची संगत ही अशी तापदायक घातक असते। उलट सत्पुरुषाची संगत ही उत्तम लाभदायी ठरते। सत्संगतीपासून सद्वासना आणि सद्विचार प्राप्त होतात। एखादा साधू वैरागी असेल, झाडाखाली बसला असेल, तो स्वतः उपाशी असेल तर त्याच्याकडे येणारी मंडळीही उपाशी राहतील। समर्थांच्याकडे कोणी गेला तर ते म्हणतील, मी भिक्षेची झोळी घेतो, तूही घे, दोघेही भिक्षा मागून आणू आणि जे मिळेल ते शिजवून खाऊ। पण संत गृहस्थाश्रमी असेल तर आपल्याकडे येणाऱ्याला तो वाटेल ते करून खायला घालेल। अन्नानुसार वासना बनते, म्हणून संताघरचे अन्न मागून घेऊन खावे। संताची देहाने संगती लाभणे सुलभ नाही। तो राहत असेल तिथून आपण लांब राहत असू आणि जवळ राहत असलो तरी प्रपंच कामधंद्यामुळे 24 तासात त्याच्या सान्निध्यात कितीसे राहता येणार। मग देहसंगतीचा लाभ कितीसा मिळेल। तेव्हा नामाची संगत हीच सर्वांना सदा सर्वकाळ लाभण्यासारखी उत्तम सत्संगत होय। परमार्थ साधण्यास सत्संगती फारच उपयोगी पडते। सत्संगतीचे 2 प्रकार। सत्संगती अति अपूर्व काम करणारी आहे। संतांची संगत 2 प्रकारे होऊ शकते। एक संतांच्या देहाची आणि दुसरी संतांनी सांगितलेले साधन करीत राहण्याची। यापैकी पहिली म्हणजे संतांच्या देहाची संगती लाभणे फार कठीण आणि दुर्मिळ। कारण संत जरी खरा असला तरी त्याला ओळखणे कठीण असते आणि पुष्कळदा त्याच्या बाह्य वागणुकीवरून मनात विकल्प येण्याचा संभव असतो आणि एखाद्या भोंदूशीच गाठ पडली तर त्याच्या संगतीपासून नुकसान हे ठरलेलेच। म्हणून पहिला म्हणजे संतांच्या देहाच्या संगतीचा मार्ग हा पुष्कळदा धोक्याचा ठरण्याचा संभव असतो। दुसऱ्या मार्गाने जाण्यात म्हणजे त्याने सांगितलेले साधन करण्यात बिलकुल धोका नसतो। कारण खरा संत काय किंवा भोंदू साधू काय, कोणीही झाला तरी तो दुसऱ्याला सांगताना खरे आणि बरोबर असेल तेच सांगेल। तो भोंदू असला तरी आपला भोंदूपणा लपवण्याकरता जे बरोबर असेल तेच सांगणे त्याला जरूर असते। साधकाने शुद्ध भावनेने ते साधन केले की सत्संगतीचा फायदा मिळून त्याचे काम होते। खऱ्या संताच्या देहाच्या संगतीचा लाभ जर दैववशात प्राप्त झाला तर काम मात्र बेमालूम होते। ज्या वाहनाचा आपण आश्रय करतो त्या वाहनाचा वेग हा आपला वेग होतो। फक्त त्या वाहनात निश्चल बसून राहणे एवढेच आपले काम असते। तसे आपण खऱ्या संताजवळ नुसते पडून राहावे। संताच्या संगतीत आपली कृती अशी काहीच नसते, नुसते अस्तित्व असते। त्यामुळे अहंकाराला वाव न राहून वासनेचा क्षय व्हायला फार मदत होते। तुकाराम महाराजांनी देवाजवळ धनसंपदा मागितली नाही, मुक्ती देखील नको असे म्हटले, फक्त संत संगती दे असे म्हटले।
संत संघाने नाम घेण्याची बुद्धी येते. बुद्धीची स्थिरता ठेवणे हे फक्त नामानेच साधेल. नाम जरूर तेवढे ठेवते आणि बाकीचे नष्ट करून टाकते. पण अनन्य भावाने नाम घ्यावे. नाम घेता घेता बुद्धीला स्थिरता येते आणि मग मनात विकल्प न येता संतांच्या देहाच्या संगतीचा खरा फायदा घेता येतो. सत्संगतीत कष्टाशिवाय ईश्वर प्राप्ती होते. संत संगतीत साधने आपोआप होत असतात. त्यांच्या पूजनाबरोबर पूजन, भजनाबरोबर भजन, श्रवणाबरोबर श्रवण, स्मरणाबरोबर स्मरण आपोआप होते. सत्संगतीत स्वतःची विस्मृती होते आणि नामस्मरण घडते. म्हणून प्रयत्नाने संत संगती करावी. तिथे प्रारब्ध आणू नये. सत्संगतीत राहून नाम घेतले तर देहबुद्धीच्या कोंडीतून बाहेर पडता येते. संतांना जे आवडते ते आपल्याला आवडणे म्हणजे त्यांचा समागम करणे होय. संतांना कसे ओळखावे? धान्यामध्ये काही खडे असे असतात की धान्यापासून ते वेगळे निवडता येत नाहीत. तांदळात पांढरे खडे असतात, ते निवडू गेले तरी निवडले जात नाहीत. त्याप्रमाणे साधू लोक हे आपल्यात असतात. त्यांना पाहू गेले तर ते आपल्यासारखे संसारात वावरत असलेले दिसतात, पण खरे पाहता ते आपल्यापेक्षा वेगळे असतात. पुस्तकातून साधूची लक्षणे पुष्कळ दिलेली असतात, पण त्याप्रमाणे आपण पाहू गेलो तर साधू ओळखता येईलच असे नाही. साधूचे एकच अचूक लक्षण सांगता येईल, ते हे की जो सर्व ठिकाणी देवाला पाहू शकतो तो साधू. पण एवढ्यावरून आपल्याला तो ओळखता येईल का? नाही. तर जेव्हा आपण साधू व्हावे तेव्हाच आपल्याला साधूला ओळखता येईल. जगात आपण कोणाचीच निंदा करू नये. आपण जेव्हा दुसऱ्याचे दोष पाहतो, म्हणजेच ते जेव्हा त्याच्याजवळ आहेत असे दिसतात, त्यावेळेस तेच दोष आपल्याजवळ सूक्ष्म रूपाने असतात असे समजावे आणि आपण लगेच देवाला शरण जाऊन हे माझे दुर्गुण काढून टाक म्हणून त्याची करुणा भाकावी. आपण जेव्हा जगात न्याय उरला नाही असे म्हणतो, त्यावेळेस आपल्याजवळ तो दोष आहे असे समजावे. म्हणून आपण कुणाचे दोष पाहू नयेत. आपण आपल्या स्वतःला आधी सुधारावे. चित्तशुद्धी केल्याशिवाय आपल्याला सर्व ठिकाणी भगवत भाव उत्पन्न होणार नाही. म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला दुसऱ्याचे दोष दिसतात तेव्हा आपलेच चित्त अशुद्ध आहे असे समजून आपण परमात्म्याची करुणा भाकून त्याला शरण जावे आणि माझे चित्त शुद्ध कर अशी त्याला विनंती करावी. असे केले म्हणजे आपले चित्त शुद्ध होत जाते आणि मग भगवंताची प्राप्ती व्हायला वेळ लागत नाही. जे मिश्रण आहे ते पचायला कठीण असते. उदाहरणार्थ भाजणी. मिश्रण नसलेले एकच शुद्ध अन्न पचायला सोपे असते. हे जसे खरे त्याचप्रमाणे आपले अंतःकरण अगदी शुद्ध असावे, म्हणजे ते सर्वांमध्ये लवकर मिसळते. पण आपल्या अंतःकरणामध्ये स्वार्थाचे मिश्रण असल्यामुळे ते सर्वांमध्ये समरस होऊ शकत नाही. शुद्ध अंतःकरणाच्या माणसाचे चालणे हळू आणि बोलणे मृदू असते. तो सर्वांना प्रिय होतो. जगातले आपले समाधान किंवा असमाधान ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून असते. माझ्याकरता मी नसून मी लोकांकरता आहे. माझ्याकरता जग नसून मी जगाकरता आहे, ही वृत्ती आपण ठेवावी. सर्व चराचर भगवद्रूप जो पाहतो तो साधू. संत कसे असतात? आपले शहाणपण बाजूला ठेवून जो संताला शरण जातो तोच खरा साधक. ज्याला सर्व सृष्टी रामरूप दिसते आणि शिष्यालाही जो रामरूप पाहतो तोच खरा गुरु. सद्गुरु कधीही मिंधेपणाने वागत नाही आणि त्याला भीतीचा लवलेशही नसतो. आपला शिष्य कोणत्या आध्यात्मिक भूमिकेवर आहे हे संतांना कळते. देहबुद्धीचे लोक विषयाचे दास असतात, पण संत मात्र विषयावर मालकी गाजवतात. संतांजवळ जे समाधान असते ते आपल्याला लाभले किंवा त्याची आवड उत्पन्न झाली म्हणजे संताची प्रचिती आली असे समजावे. औषध काय आहे हे न कळता सुद्धा रोग्याने ते श्रद्धेने घेतले तर त्याला गुण येतो. किंवा एखाद्याला स्वयंपाक करता आला नाही तरी त्याला अन्नाची चव समजते आणि तो पोटभर जेवू शकतो. त्याचप्रमाणे एखाद्याला ज्ञानाचा अनुभव येईल, पण शब्दाने त्याला तो सांगता येईलच असे नाही. मीठ खारट आहे याचे जसे आपल्याला दुःख होत नाही, त्याचप्रमाणे जगामधल्या लढाया, हाणामाऱ्या, सज्जनांचा छळ, संकटे यांचे संतांना वाईट वाटत नाही. वाईट वाटत नाही याचा अर्थ ते त्यांना आवडते असा मात्र मुळीच नव्हे. पण मीठ जसे खारटच असणार तशा या जगात घडामोडी होणारच. जगाची राहटीच अशी आहे हे समजून तो दुःख करणार नाही. किंबहुना मीठ फार झाले तर खारटपणा जसा सहन होत नाही तसे त्यालाही होईल. इतकेच नव्हे तर त्याचा प्रयत्नही जगातले वाईट कमी करण्याकडेच असतो.
विहिरीतल्या बेडकांना जशी समुद्राची कल्पना येत नाही तशी आपल्याला संतांची कल्पना येत नाही. संत हे पहिल्याने आपल्यासारखेच होते, परंतु अनुसंधानाच्या मार्गाने ते वर गेले. आपल्याला संत शोधण्याची मुळीच जरुरी नाही. आपली इच्छा बलवत्तर असेल तर संतच आपला शोध करीत आपल्याकडे चालत येतील. आपली भावना कशी आहे इकडे संतांचे लक्ष असते. संत हा गुप्त पोलिसासारखा आहे. तो आपल्यामध्ये आपल्यासारखा राहतो, पण आपल्याला ओळखता येत नाही. संताला स्वतःच्या शरीरात काय चालले आहे ते सर्व दिसते, म्हणून तो रोगाची काळजी करीत नाही. संताला कर्म मागे पुढे करता येते, पण ते टाळता येत नाही. ते कुणाला तरी भोगलेच पाहिजे. संत जे साधन सांगतात ते आपल्या शक्तीप्रमाणेच असते. संत जो बोध सांगतात त्याचे आपण थोडे तरी पालन करूया. संत हा जसे बोलतो तसे वागतो. आपण बोलतो चांगले आणि वागतो मात्र त्याच्या उलट. संतांच्या संगतीचा परिणाम. जडीबुटीवाल्याजवळ एक गोळी असते. ज्याच्या अंगात विष भिनले आहे अशा माणसाच्या जखमेवर ती गोळी नुसती ठेवतात. ती सर्व विष शोषून घेते. नंतर तिला धुतली की ती पूर्ववत होते. त्याचप्रमाणे सत्पुरुषाच्या संगतीत आपले पाप शोषून घेतले जाते आणि पुन्हा तो सत्पुरुष स्वतः शुद्धच राहतो. सत्संगती मिळेल, पण ती टिकणे फार कठीण काम आहे. साधारणपणे ज्या विषयाची आपल्याला आवड असते तसलीच संगत आपण बघतो. मीच वाईट म्हणून मी वाईट लोकांची संगत धरतो. विषयात दोष नाही, म्हणजेच नुसते विषय बाधक होत नाहीत. विषयी लोकांची संगत मात्र फार बाधक असते. संगतीने आपल्यावर बरा वाईट परिणाम होतो. विषय मागूनही जो ते देत नाही त्यापासून परावृत्त करतो तो संत. विषय तृप्तीसाठी जावे आणि निर्विषय होऊन यावे हा संत संगतीचा परिणाम. ज्याची संगत केली असताना भगवत प्रेम प्रकट होते तो संत जाणावा. अशांची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी. विषयाची गोडी फार, पण तो सुटावा असे वाटू लागले म्हणजे भजन पूजन करणाऱ्याची संगत धरावी. वाईट विचार मनात आले की नामाची जोड ठेवावी. आपला सर्वाठाई भगवतभाव वाढू लागला म्हणजे संतांची प्रचिती येते. भगवंताच्या लीला पाहणाऱ्यांनाच खरा आनंद मिळतो, म्हणून संत नेहमी भगवंताविषयी सांगत असतात. ते जे गातील तो संगीतातला रागच समजावा. तुकाराम बुवा नुसते विठ्ठल विठ्ठल म्हणत, पण त्याची गोडी आपल्या गाण्यामध्ये देखील नाही. खरोखर संतांना आपल्याविषयी इतकी कळकळ असते, आपल्याला ती कळतही नाही. संत आपल्या हिताचे सांगतात, पण आपले मन विषयात वावरत असल्याने त्यांचे बोलणे आपल्या मनात पूर्णपणे ठसत नाही. औषध कडू असले तरी रोग झाल्यावर आपण ते घेतोच ना. मग प्रपंचातल्या व्याधींनी त्रस्त होऊनही आपण संतांच्या हितकारक बोलण्याकडे का दुर्लक्ष करावे. ज्याला भगवंताचे अधिष्ठान आहे त्याचे कडक बोलणे सुद्धा कुणाला लागणार नाही. अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण आहे. कारण सर्व ठिकाणी मीच आहे ही भावना झाल्यावर भयाचे कारणच उरत नाही. आई पण जसे सगळीकडे सारखे त्याचप्रमाणे सर्व संत एकच भाषा बोलतात. संतांनी मिळवलेले पद मिळवण्याचे साधन आपणही करतो, पण त्यांचे करणे निसंशय असते. तर उलट आपण नेहमी शंकाच व्यक्त करीत असतो. डोळ्यात खुपणारा खडा काढण्यासाठी त्यात लोणी घालतात. त्याने न खुपता खडा बाहेर पडतो आणि डोळा थंड होतो. त्याचप्रमाणे संतांची वाणी गोड मऊ हितकारक असते. तसे आपण बोलावे. आपली भूमिका थोडी तयार असल्यास सत्संगतीचा परिणाम होण्यास वेळ लागत नाही. संत हे चालते बोलते देवच आहेत. व्यवहारात ज्याला चांगले वागता येत नाही त्याला नाही परमार्थ करता येणार. व्यवहारात झालेल्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देणार नाही असा निश्चय करावा आणि सद्गुरू आज्ञाप्रमाण मानून तो तडीस न्यावा. साधनावर जोर द्यावा. स्वतः कोण याची ओळख करून घ्यावी. भगवंतापरते कोणी नाही हे कळले म्हणजे मी कोण हे कळते. निर्गुण जरी समजले तरी सगुण नाही सोडू. माझ्या मुखी रामाला या परते दुसरे भाग्य ते कोणते. हृदयात स्फूर्ती येऊनच आपण बोलतो. मग आमच्या मुखात रामाला तर तो हृदयात नाही असे कसे म्हणावे. तुम्ही मला उपनिषदातले सांगा म्हटले तर कसे सांगू. ज्याने जे केले तेच तो सांगणार. एक गुरु आज्ञा पालन याशिवाय दुसरे काहीच मी केले नाही तर मी दुसरे काय सांगणार. संताचा समागम केला म्हणजे आपण मार्गाला लागतो. आपण साधूला व्यवहारात आणतो आणि नंतर तो आपल्याशी व्यवहाराने वागला म्हणजे त्याच्याजवळ समता नाही म्हणून उलट ओरड करतो. संत हे देहाचे रोग बरे करीत नसून
त्या रोगाची भीती नाहीशी करतात. संत हे चालते बोलते देवच आहेत. संतांच्या देहाच्या हालचालींना महत्व नाही. भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार होय. हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हेच खरे संतांचे कार्य होय. संतांचा कोणताही मार्ग हा वेदांच्या आणि शास्त्राच्या उलट असणे शक्यच नाही. संत सूर्यासारखे जगावर स्वाभाविक उपकार करतात. सूर्याचे तेज कमी होते आहे असे शास्त्रज्ञ म्हणतात, पण संतांचे तेज मात्र वाढतेच आहे. श्रीमंत आईबापांच्या पोटी जन्माला आलेला मुलगा भीक मागताना पाहून आपल्याला त्याची कीव येते. त्याप्रमाणे मनुष्य जन्माला येऊन आपण दुःख करतो हे पाहून संतांना वाईट वाटते. खालच्या योनी इतक्या आहेत की त्यामध्ये मनुष्य जन्म येणे कठीण आहे. मनुष्य जन्म येऊन भगवंताची प्राप्ती झाली नाही तर जीवाचे फार नुकसान आहे. म्हणून अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा, त्यांची कृपा प्राप्त करून घ्यावी. संतांनी जो मार्ग आखला त्यावर डोळे मिटून जावे. पडण्याची अडखळण्याची भीतीच नाही. आपण प्रपंचात इतके खोल जातो की संतांची हाक ऐकूच येत नाही. ती ऐकू येईल इतक्या तरी अंतरावर असावे. संत वचनावर विश्वास ठेवूया, म्हणजे भगवत प्रेम लागेलच. ते लागल्यावर विषय प्रेम कमी होईल. म्हणून संतांची संगत करणे एवढे जरी केले तरी कल्याणच होईल. संत संगती आणि नामस्मरण यानेच भगवत प्रेम येईल. आपण आपला खरा स्वार्थ साधतच नाही. पुष्कळ वाचले ऐकले पण कृतीत जर उतरले नाही तर त्याचा काय उपयोग. कृतीशिवाय समाधान नाही. श्रवण कोणी केले तर ज्यांनी त्याप्रमाणे कृती केली त्यांनी. संतांच्या सांगण्याचा आपण विचारच केला नाही, त्याचे मननच जर केले नाही तर पुष्कळ सांगितले तरी त्याचा काय उपयोग. देह हा अनित्य आहे असे सर्व संतांनी एकमुखाने सांगितले आहे, तरी सुद्धा आम्हाला देहाचे प्रेम सुटत नाही. याला काय करावे. संतांच्यावर विश्वास नसेल तर स्वतःचा अनुभव पहावा. देहापासून सर्व सुख आहे असे आपण विचाराने ठरवले, पण खरोखर अनुभव काय येतो हे पाहावे. आपण पाहतो ना की लहानापासून मोठ्यापर्यंत आणि रावापासून रंकापर्यंत मनुष्याची सारखी धडपड चालू असते, आणि ती म्हणजे समाधानासाठी. लहानाचे मोठे झालो, विद्या झाली, नोकरी मिळाली, पैसा अडका मिळतो आहे, बायको केली, मुले बाळे झाली, ज्या ज्या गोष्टीत समाधान मिळेल असे वाटले त्या त्याकरता प्रयत्न केला, परंतु मग तरी समाधानाचा लाभ झाला का. देहाच्या प्रेमाशिवाय प्रापंचिक गोष्टी चालणार नाहीत हे खरे, पण म्हणून देहाच्या सुखाकरताच जन्मभर आटापिटा करायचा हे योग्य नव्हे. आपण आपला खरा स्वार्थ साधतच नाही. या देहाचे कौतुक करीत असताना दुसऱ्याची घरभरणी चालली आहे, त्याचा फायदा आपल्याला काहीच होत नाही. देह गेला की सगळे गेले. कृतीशिवाय जे बोलतात त्यांचा नाश होतो. बोलावे असे वाटते तोपर्यंत बोलणे थांबवणे जरूर आहे. स्वातंत्र्य आणि स्वैर वर्तन बाहेरून सारखेच दिसतात, पण त्यांच्यामध्ये फार फरक आहे. स्वातंत्र्य हे पवित्र आहे तर स्वैर वर्तन हे घाणेरडे आहे. लोकांच्या स्वातंत्र्याविषयीच्या कल्पना काहीतरीच असतात. खरे म्हणजे माणसाला स्वातंत्र्य फक्त स्वतःची उन्नती म्हणजे आत्मोन्नती करण्यापुरतेच आहे. इतर बाबतीत म्हणजे देहाच्या वगैरे बाबतीत त्याला बंधनेच असतात, आणि ती आवश्यकच आहेत. देहासंबंधीचे बाप, मुलगा, नवरा, बायको वगैरे म्हणून प्रत्येकाचे कर्तव्य राहणारच, पण मनुष्यत्वाचे कर्तव्य असेल तर भगवंताचे होणे हे आहे. ऑफिसला जाणाऱ्यांनी आपले कर्तव्य नीट बजावावे. घरातल्या मंडळींनी आपले काम मन लावून करावे, आणि हे सर्व करून राहिलेला वेळ भगवंताच्या नामात घालवावा. आपण एखादा व्यापार केला तर त्यामधले निव्वळ उत्पन्न हाच आपला खरा नफा असतो. त्याचप्रमाणे प्रपंचातला नफा म्हणजे भगवंताकडे आपले लक्ष किती लागले हा होय. जेथे कर्तव्याची जागृती आणि भगवंताची स्मृती आहे तेथेच समाधानाची प्राप्ती होते. शंका न ठेवता नाम घ्यावे. नामस्मरण करायला सांगितले की लोक सबबी सांगतात, पण खरोखर नामस्मरण करण्याच्या आड काहीच येत नाही. काम करीत असताना सुद्धा उगाचच इतर विचार मनात येतातच ना. मग तसेच नामस्मरण करायला कोणती अडचण आहे. उगाच दुसरे विचार करण्यापेक्षा भगवंताचे नाम घ्यावे हे बरे नाही का. वेळ सापडताच तो व्यर्थ गप्पा गोष्टीत न घालवता नामस्मरण करावे, श्रद्धा ठेवून करावे. 2 प्रवासी पायी जात होते. त्यांना भूक लागली. जाताना एक आमराई लागली. त्यांनी मालकाला विचारले, आंबे घेऊ का. मालक म्हणाला,
15 मिनिटात जितके आंबे खाता येतील तितके खा. दोघांपैकी एक होता तो मालकाजवळ चौकशी करू लागला. या शेताला पट्टी किती, मालक कोण वगैरे पुष्कळ विचारपूस करू लागला. दुसरा मात्र भराभर आंबे खाऊ लागला. इतक्यात 15 मिनिटे झाली. मालकाने सांगितले, वेळ संपली, आता तुम्ही जा. एकाचे पोट भरले, दुसरा मात्र उपाशी राहिला. या गोष्टीवरून घ्यायचे हे की नुसते प्रश्न विचारण्यापेक्षा श्रद्धा ठेवून नाम घेऊ लागावे. नामाचा अर्थ आपल्याला जरी कळला नाही तरी तो भगवंताला कळतो. म्हणून नामाचे महत्व कळो वा न कळो नाम घेत राहावे. ध्रुवाने काय केले? नारद वचनावर विश्वास ठेवून नामस्मरण प्रेमाने करू लागला. तो इतर विचारांच्या शंका कुशंकांच्या नादी लागलाच नाही. एकतत्व नाम हेच त्याने धरले. म्हणून त्याला नारायण प्रसन्न झाला. संत निस्वार्थी असतात. ते तळमळीने सांगतात. त्यावर आपण श्रद्धा ठेवावी आणि नाम घ्यायला सुरुवात करावी आणि अखंड नामातच राहावे. नाम किती दिवस घेत राहावे? नाम सोडावेसे वाटत नाही तोपर्यंत ते घ्यावे. नामात रंगून जाईपर्यंत नाम घ्यावे. रंगला की नाम सुटणारच नाही. भगवंताचे नाम हेच श्रेष्ठ आहे. त्या नामात रंगेल तोच खरा. चरित्र विसरले तरी चालेल, पण नाम विसरू नये, कारण नामात सर्व चरित्र साठवलेले आहे. ज्ञान, उपासना, कर्म वगैरे मार्ग आहेत, पण सर्वात नामस्मरण हे सोपे साधन आहे. एक मोठा किल्ला होता. तो अभेद्य होता. मुंगीलाही आत प्रवेश होणे अशक्य असा तट होता. पण त्याला एक मोठा दरवाजा होता. त्याला एक मोठे कुलूप होते. एकाला त्याची किल्ली मिळाली, मग प्रवेश सुलभ झाला. तसे नाम ही किल्ली आहे. परमार्थ कितीही कठीण असला तरी नामाने तो सुसाध्य असतो. नामावर प्रेम आणि श्रद्धा बसत नाही अशी तक्रार करतात. संत वचनावर विश्वास ठेवून अखंड नाम घ्यावे, त्यानेच समाधान होईल. आपण रोज उठल्यावर भगवंताचे स्मरण करण्याचा नियम ठेवावा. स्नान वगैरे गोष्टी झाल्या तर कराव्याच, पण त्या वाचून अडून बसू नये. संत हे भगवंताची आठवण देण्याचे कार्य करीत असतात. ज्याला सत्याचे ज्ञान झाले तो सर्वज्ञच बनला आणि जे या सत्याला धरून राहतात ते संत होत. संत आपल्याला मार्ग दाखवायला तयार असतात, परंतु आपला अभिमान आड येतो आणि आपण संतांना नावे ठेवतो. एक जण संतांना उद्देशून म्हणाला, तुम्ही आमचे नुकसान करता. अपकार करणाऱ्यावरही उपकार करायला सांगून आम्हाला मेषपात्र करता. वास्तविक आपल्या संतांनी कर्माचा ढीग पाडला आहे, पण त्यांच्या आणि आपल्या कर्मामध्ये फरक आहे. राम करता या भावनेने त्यांनी कर्म केले. आपण मीपणाने करतो, म्हणून कर्म आपल्याला बंधनकारक बनते. संतांची कामगिरी कुणाला दिसत नाही आणि आमची फक्त दिसण्यापुरतीच असते, त्यामुळे ती पुरे पडत नाही. एखादा पुष्कळ ज्ञानी झाला, पण ते ज्ञान जर वृत्तीत उतरले नाही तर त्याचा काय उपयोग? जगाचे खरे स्वरूप समजून घेण्यासाठी जो सुखदुःखाच्या जाळ्यात सापडला नाही त्याच्याकडे जावे. तो साक्षीत्वाने राहून जगापासून अलिप्तच राहतो. कर्म करूनही तो अलिप्त राहतो. आपण मात्र सुखदुःखात गुरफटून जातो. संताचे अंतःकरण शुद्ध असल्यामुळे त्याची शिव्यांची भाषा सुद्धा न बोचणारी किंबहुना आशीर्वाद रूपच ठरते. सत्पुरुष काही विद्वान नसतात. अतिविद्वान मनुष्य कोणी सत्पुरुष झालेला ऐकिवात नाही. कुणी 8व्या वर्षीच घरातून निघून जातो, तर कुणी लग्नातून पळून जातो, तर कुणाला लिहायला वाचायलाही येत नाही. असे लोक सत्पुरुष झालेले आढळतात. संतांनी देह सोडल्यावर सुद्धा लोकांना त्यांचे अस्तित्व भासते. लहान मूल बाहेर खेळत असते, परंतु मध्येच त्याला आईची आठवण होऊन ते तिच्याकडे धावते. याचा अर्थ असा की मुलाला आईचे सूक्ष्म स्मरण सतत असते. तसा भगवंताचा चटका, तशी त्याच्या अस्तित्वाची जाणीव, तशी त्याची निष्ठा आपल्याजवळ पाहिजे. भगवंताची अशी तळमळ लागली की मनुष्य वेडा बनतो. त्या स्थितीत त्याला कोणी संत भेटला की तो निवांत होतो. संत हे खरोखर आईसारखे आहेत. ते आपल्याला भगवंताची आठवण देण्याचे कार्य करीत असतात. सर्व जगावर संतांचे उपकार आहेत. त्यांनी परमात्म्याला सगुणात आणले आणि तो आपल्याला सुसेव्य केला. परमात्म्याला आपलासा करून घ्यायला नामस्मरण हे सोपे साधन दिले. एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी असे सोपे सद्ग्रंथ निर्माण केले आणि यथाशक्ती अन्नदान करणे हेच कलियुगात उत्तम साधन आहे असे सांगितले. या 4 गोष्टी आचरणात आणायचा प्रयत्न ज्याने केला त्याला काही कमी पडणार नाही. नेहमी समाधानच राहील. जग संतांशिवाय असणे शक्य नाही. आम्हाला त्यांना ओळखता येत नाही. सर्वस्वी राहावे रामास अर्पण. आता ऐका माझे वचन,
मनाने व्हावे रामार्पण. माझे नाते गोते एक राम, हा भाव ठेवून जावे रामास शरण. अनन्य व्हावे भगवंती, जो कृपेची साक्षात मूर्ती. रामा आता करणे नाही उरले जाण, तुला आलो मी अनन्य शरण. सुख दुःखाचा दाता, सत्य नाही दुजा आता. जाणीवेने जैसे घ्यावे, तैसे मनाने सुखदुःख भोगावे. मी माझेपणाची जोपर्यंत धडपड जाण, तोपर्यंत नाही समाधान. सर्वस्वी रहावे रामास अर्पण, हाच उपाय सांगती साधूजन. रामाला अर्पण व्हावे कोण्या रीती, त्याचा मार्ग सज्जन सांगती. प्रयत्ने विण राहो नये, फळाची आशा ठेवू नये. भगवंताला विसरू नये, कर्तव्य या दृष्टीने कर्म करावे. प्रथम राखावे भगवंताचे अधिष्ठान, तेथे व्हावा प्रयत्नाचा उगम. अखंड राखावे अनुसंधान, येणे कर्म होईल सहज रामार्पण. वृत्ती राखावी अत्यंत शांत, हेच संताचे मुख्य लक्षण जाण. जे जे घडेल काही, ते ते राम इच्छेने पाही. असा करावा संसार, परी असावे खबरदार. त्राता राम जाणून चित्ती, निर्भय करावी आपली वृत्ती. थोर भाग्य उदया आले, रामराय घरी आले. आता व्हावे रामाचे आपण, व्यवहार प्रपंच करावा जतन. न दुजाचा दोष पहावा, त्याचा आपणा पाशीच ठेवा. देह आहे परतंत्र, मन राखावे भगवंताशी स्वतंत्र. मनाने जो बांधला, परतंत्र वाटेल त्याला. शरण गेला रामचरणी, त्याला नाही दुजी हानी. अखंड करावे नामस्मरण, नीती धर्माचे असावे आचरण. बायका मुले लहान थोर, यांनी न सोडावा रघुवीर. काळ फार कठीण आला, बुद्धिभेद त्वरित झाला. आता सांभाळावे सर्वांनी आपण, रामाविण न जाऊ द्यावा क्षण. चालले तसेच चालावे, राम ठेवील तसे असावे. माझा राम जोडला हे जाणले ज्याने, त्याला न उरले करणे. राम ठेवील ज्या स्थितीत, त्यात समाधान मानावे. रामास जे करणे असेल, ते तो करील. सदा सर्व काळ माझ्याशी वास, हाच धरावा हव्यास. त्याला न जावे लागे कोठे, घर बसल्या राम भेटे. जो करी राम पदांबुज चिंतन, तयास नाही यमाचे बंधन. संताची सेवा केली, महद्भाग्य घरी आले. एका परमात्म्याशिवाय नाही कोणास शरण, तोच खरा धन्य धन्य. संताचे मर्जीने वागल्यास, कल्याण होईल खास. अखंड राखावे अनुसंधान, येणे कर्म होईल सहज रामार्पण. साधनांनी जे साधत नाही, ते संत सहवासाने साधते. अवतारी संत आणि इतर संत यांच्यामध्ये फरक असतो. अवतारी संत हे ज्ञानेश्वर महाराजांसारखे किंवा समर्थांच्या सारखे असतात. ते आपणहून येतात आणि आपले काम झाले की जातात, मग ते राहत नाहीत. संतांनी जगातले राज्य मिळवले नाहीत, पण त्यांनी स्वतःवर राज्य केले. चमत्कार करणे हे संत लक्षण नव्हे. चमत्कार सहजगत्या होतील तर होवत. चमत्कार दाखवावा म्हणून संत चमत्कार करीत नाहीत. संतांची निंदा किंवा अपमान करू नये, त्यांची परीक्षाही पाहू नये. कोणाचेही वाईट चिंतू नये. दुसऱ्याचे हित करावे, हितच चिंतावे. उत्तम हित नामा वाचून अन्य कशातही नाही. म्हणून अखंड भगवन नाम जपणे ही संत संगतच आहे. सद्विचार ही एक सत्संगतच आहे. ध्यान, स्मरण, मनन आणि सद्ग्रंथ वाचन यामुळे संतांची गाठ पडून त्यांच्याशी समागम होणे शक्य होईल. संत समागमात राहून विषय मागणे हे समागमाचे रहस्य नाही. एकुलत्या एका मुलाने अफूच्या गोळीसाठी हट्ट धरला तर आई त्याला ती गोळी देईल का? जर तिने ती दिली तर ती खरी आईच नव्हे. त्याप्रमाणे जो विषयाचे प्रेम देईल तो खरा संत नव्हे. संताला विषयाचे प्रेम असत नाही. इतकेच नव्हे तर त्याचा माणूस विषयात राहिला तर त्याच्या हृदयाला पीळ पडतो. कुत्रा हाड चघळीत असताना आपल्याच तोंडातले रक्त पिऊन ते त्या हाडातून येते आहे असे समजतो आणि शेवटी त्यातच मरतो. हे पाहून जितके वाईट वाटेल त्याच्या 10 पट नव्हे अनेक पट आपण विषयमग्न असलेले पाहून संतांना वाईट वाटते. संतांनी खरे भगवंताला जाणले. जिज्ञासू शिष्य भेटला तर संताला आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते. साधनांनी जे साधत नाही ते संताच्या सहवासात राहिल्याने साधते. मनुष्य जितका निस्वार्थी तितकी त्याची भाषा व्यापक असते. तुमच्या आमच्या घरातले लोक सुद्धा आपले ऐकत नाहीत,
पण संतांची वाणी सर्व जगावर परिणाम करते, कारण ती सर्वव्यापक असते. ती अत्यंत तळमळीची असते. याच अर्थाने श्रुती सनातन आहे. जगाचे कल्याण व्हावे म्हणून ऋषी बोलले, म्हणून त्या वाणीने जगाचे कल्याण व्हायचेच. आणि जगाचे कल्याण व्हावे असे वाटते तोपर्यंत ती वाणी राहायचीच. आहे त्यात समाधान मानणे, कोणाचाही द्वेष मत्सर न करणे, सर्व भगवद्रूप मानणे, निरभिमान राहणे, सदोदित भगवन् नामस्मरण करणे आणि संत सज्जन सद्गुरू यांच्याविषयी पूज्यभाव ठेवणे, या गोष्टी आचरणात आणणे हाच परमार्थ. यात कोणती गोष्ट अवघड किंवा खर्चाची आहे? आम्ही निश्चयाने ती करीतच नाही म्हणून समाधान येत नाही. या गोष्टींप्रमाणे आचरण ठेवले तर समाधान येईलच. प्रपंचात कसे वागावे हे संत शिकवतात आणि वागून दाखवतात. सद्वस्तू साध्य करून घेण्याचा उपाय सत्संगती. एखाद्या दारूबाजाप्रमाणे विषय मनुष्य वागत असतो. त्याला सर्व कळते पण वळत नाही. एकीकडे स्वतःला तो परमात्म्याचा अंश म्हणवतो आणि दुसरीकडे विषयांच्या आहारी जातो. खरोखर भक्तीशिवाय सर्व काही वाया आहे. संताजवळ राहावे आणि भक्तीचे साधन करावे. आपल्याला काही करायचे उरले आहे असे जे वाटते ते न वाटू लागले म्हणजे साधनात प्रगती झाली असे समजावे. भगवंताची भक्ती घडायला गुरुसेवा हे एक मुख्य साधन आहे. जो शिष्य आज्ञा पाळतो त्याला भेटणे गुरुला भागच पडते. वास्तविक गुरु मनात काही इच्छाच येऊ देत नाही, म्हणून कामधेनूपेक्षाही गुरु श्रेष्ठ आहे. अत्यंत तळमळीशिवाय भगवंताचा योग शक्य नाही. संत समागम प्रारब्धाने होतो, पण समरीतीने जाता आले तर खरा समागम घडतो. पण आमचा मार्ग विषम आहे, म्हणून संत भेटूनही त्याचा समागम आपल्याला होत नाही. विषयांमध्ये धुंद असलेल्या आम्हाला पाहून संतांच्या मनात कालवाकालव होते, त्याची आपल्याला कल्पनाही येणार नाही. आपली बुद्धी आपल्याला समाधानाप्रत नेत नाही तर दुसऱ्याची मदत घेणे आवश्यक आहे. अशा वेळी ज्यांची मदत आपण घेतो त्यांचे आपण ऐकायला नको का? भगवंताच्या जिज्ञासेचा मार्ग आक्रमायला संतांनी सांगितले. संतांना जिज्ञासा मूळचीच असते, आपल्याला ती नाही, म्हणून ती उत्पन्न करणे भाग आहे. काही केल्याशिवाय सद्वस्तू साध्य करून घेण्याचा उपाय म्हणजे सत्संगती हा होय. सत्संगती अति अपूर्व काम करणारी आहे. ज्याचे भाग्य थोर असेल त्यालाच ती लाभेल. एखादा मनुष्य भोवऱ्यात सापडला तर त्याला काढण्याचे दोन मार्ग आहेत. एक मार्ग असा की दुसऱ्या चांगल्या पोहणाऱ्याने त्या भोवऱ्यामध्ये उडी मारून तो फोडायचा आणि बुडत्याला बाहेर ओढून काढायचे, पण यासाठी शक्ती फार लागते. दुसरा मार्ग असा की आपणच भोवऱ्यामध्ये बुडी मारून तळाशी जायचे आणि खालून बाहेर निघायचे. विद्वत्ता ही भोवऱ्यासारखी आहे. वरवर पाणी फिरत असते तरी तळाशी ते संथ असते. तसे जे लोक वरवर विद्या शिकतात ते वादाच्या आणि मतांतराच्या चक्रात सापडतात, पण जे खोल तळाशी जातात त्यांना खरे काय ते आपोआप कळते आणि ते सगळीकडे एकच असते. विद्येच्या भोवऱ्यामध्ये सापडणाऱ्यांना बाहेर ओढून काढण्याचे काम फार मोठ्या संतांचे असते. शहाण्याने त्या भानगडीत न पडावे. हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हे खरे संतांचे काम होय. कोणत्याही सत्पुरुषाची परंपरा रक्षण केली पाहिजे, त्यात आपले घुसडू नये. संतांचे ग्रंथ. संतांचे ज्ञानच असे असते की त्यांना वेदांताचे मर्म आपोआप कळते. अमुक एक ग्रंथ कोणी लिहिला, केव्हा लिहिला, कुठे लिहिला, त्यामध्ये अमक्या पानावर काय आहे, या गोष्टी एक वेळ संतांना सांगता येणार नाहीत, पण त्या विषयाचे मर्म त्यांना बरोबर ठाऊक असते. आपण पोथीतले नुसते शब्द तेवढे वाचतो, त्यांचा अर्थ संतांच्या कृपे वाचून कळणे कठीण आहे. बापाचा निरोप लहान मूल आईला आपल्या बोबड्या शब्दात आणि स्वतःला कळला असेल तसा सांगत असते. तितपतच पोथीतल्या शब्दांचा अर्थ आज आपल्याला सांगता येईल. संतांनी ग्रंथ लिहिले याचे कारण ज्यांना बुद्धीने खात्री करून घ्यायची आहे त्यांनी ती करून घ्यावी आणि परमार्थ करावा. संतांच्या वचनाचा ओढून ताणून अर्थ करू नये, त्याचा सरळ अर्थ घ्यावा. ग्रंथ वाचित असताना आपली मते बाजूला ठेवावीत. एका अक्षरावर दुसरे अक्षर लिहिले तर पहिले दिसत नाही आणि समजत नाही, म्हणून शुद्ध मनाने ग्रंथ वाचावा. आपल्या वडिलांचे पत्र जर आपल्याला आले तर आपण त्यातले अक्षरानअक्षर वाचतो. तसे ज्ञानेश्वरी, दासबोध हे ग्रंथ अगदी मनापासून वाचावेत. पुष्कळ लोक जे पोथी ऐकायला जातात ते लोकांनी बरे म्हणावे यासाठी, किंवा करमत नाही यासाठी, किंवा इतर उद्योग नाही म्हणून जातात. असे करणे योग्य नाही. खरे म्हणजे संतांचे ग्रंथ वाचून स्वतःला काय करायला पाहिजे
ते शोधून काढून तेवढे करणारे लोक थोडेच असतात. ते ग्रंथ वाचून त्यांचा अर्थ नीट समजणारे लोक त्यापेक्षा जास्त असतात. मोठ्या संताचा ग्रंथ आहे म्हणून नुसता वाचणारे लोक त्याहून जास्त असतात आणि त्याहीपेक्षा ते ग्रंथ मुळीच न वाचणारे लोक फारच जास्त असतात. जगाच्या प्रवाहाच्या उलट जायला संतांजवळ शिकायचे असते. संतांना व्यवहारापुरतीच देहाची स्मृती असते. ते देहाला सावलीप्रमाणे मानतात. सावलीला दुःख झाले म्हणणे केव्हाही अयोग्यच. म्हणूनच संतांच्या मनावर सुखदुःखाचा परिणाम होत नाही. संतांच्याकडे लोक कितीतरी कष्ट करतात आणि ते लोक त्यांच्या नात्यागोत्याचेही नसतात. संत त्यांना काही देत नसताना ते इतके कष्ट करतात. याचे कारण संतांचा त्यांच्याविषयी असणारा खरा आपलेपणा होय. संत एकांतात जातात. याचे कारण असे की लोकांतात त्यांना भेटणारे निराळे असतात आणि एकांतात भेटणारे निराळे असतात. लोकांतात संतांची शांती बिघडते असे मुळीच नाही, पण एकांतात भेटणाऱ्यांना लोकांतात भेटता येत नाही म्हणून ते एकांतात जातात. कोणत्याही संताचा ग्रंथ वाचताना तो कृतीत आणण्याकरता आहे ही भावना ठेवून वाचावा. संत आपल्याला जागे करतात. प्रत्यक्ष विषयापेक्षा विषयी माणसाची संगत फार वाईट असते, हे ज्याप्रमाणे संसारात तसेच परमार्थातही लागू आहे. संगतीचा परिणाम नेहमी मनावर होतो, म्हणून चांगल्या विचाराच्या माणसाची संगत धरावी. चांगले वाईट हे नेहमी आपल्यावरूनच ओळखावे. स्वतःला सुधारण्याऐवजी आपण जगाची सुधारणा करायला जातो हेच आपले चुकते. जगात संत असतील असे पुष्कळांना वाटतच नाही. संताला ओळखायला आपल्या अंगी थोडे तरी भगवंताचे प्रेम असायला पाहिजे. आपल्याला आपल्या ध्येयाचा विसर पडला, परंतु संतांनी आपल्याला जागे केले. चुकीची वाट चालत असताना अरे तू वाट चुकलास अशी जागृती संतांनी आपल्याला दिली. तेव्हा जिकडे पाठ होती तिकडे आपण तोंड केले आणि पुन्हा चालू लागलो तर आपण योग्य स्थळी जाऊ. संत आनंदरूप झाल्यावर स्वस्थ बसत नाहीत. ते ज्या लीला करतात त्या जगाच्या कल्याणासाठी असतात. त्यावेळीही ते आपल्या मूळच्या आनंदातच असतात. ते स्वस्थ बसलेले दिसले तरी जगाचे कल्याण करीतच असतात. आपण धडपड करून फुकट मरतो, त्यापेक्षा ते स्वस्थ बसून जिवंत राहतात हे केव्हाही चांगलेच होय. संत आनंदरूप झालेले असल्यामुळे त्यांच्या वचनानुसार आपण जाऊया. लोकांना उपदेश करण्यामध्ये संतांचा हेतू एकच असतो आणि तो हा की जे मला कळले आहे ते लोकांना कळून लोक सुखी होऊ द्या. संत आपल्या स्वार्थासाठी सांगत नसल्याने त्यांचे म्हणणे आपल्याला खोटे कसे म्हणता येईल. प्रपंच हा दुःखमय आहे हे कळल्यावर त्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. तो संतांनी लिहिलेल्या ग्रंथांच्या वाचनाने कळतो. त्या ग्रंथात सांगितलेले आपण करावे. आपण ग्रंथामध्ये जे वाचतो ते जर आचरणात आणले नाही तर त्या वाचनाचा उपयोग नाही. वाचनाचे मनन झाले पाहिजे. साधन व वाचन बरोबर चालावे. ज्या संतांचा ग्रंथ आपण वाचतो त्यांच्या कृपे वाचून तो नीट समजणार नाही. ज्याच्यावर त्यांची कृपा आहे त्याला अंगी विद्वत्ता नसताना देखील त्या ग्रंथाचा बरोबर अर्थ अगदी स्वाभाविकपणे कळेल. विद्वान हा कल्पनेने सत्य स्वरूपाचे वर्णन करतो, पण संत मात्र निश्चयाने, खात्रीने आणि अनुभवाने ते रूप काय आहे हे सांगतात. संतांची आज्ञा पालन करणे म्हणजे संत सेवाच होय. सत्संगतीच्या योगे मन पैक्यावर गुंतून राहत नाही. संतांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. ते बोलतील ते खरे होते. वाचासिद्धी म्हणतात ती हीच. या सिद्धीचा उपयोग आपण सुद्धा करून घेऊ शकतो, परंतु भगवत सेवा करावी आणि त्याबद्दल पगार घ्यावा तसे हे होते. कामधेनूवर ओझे टाकावे हे बरे वाटेना म्हणून वाटेने घोडा येत होता तो घेतला आणि कामधेनू देऊन टाकली तशासारखे होते. जे सुख चिरकाल टिकणारे नाही ते घेऊन काय करायचे. हाडांची काढे करून स्वर्गसुख हाती आले, पण कालांतराने ते नाश पावणार, मग ते घेऊन काय करायचे. पैक्यासारख्या निर्जीव वस्तूत आपले मन किती गुंतून राहते. पैसा हा भूतासारखा आहे. त्याच्याकडून काम करून घेतले तर तो फार उपयोगी आहे, पण ते न केले तर तो उरावर बसतो. आपण प्रापंचिक माणसे. आपण पैसा साठवला तर गैर नाही, पण त्याचा आधार न वाटावा. पैशाचा आधार आहे असे वाटणे म्हणजे भगवंताचा आधार नाही असे वाटणे होय. आपल्या जवळचा पैसा आपणहून कोणाला द्यावा असे मी म्हणत नाही, पण चोराने तो चोरून नेला तर रडत बसू नये, किंवा कोणी मागायला आला तर त्याला नाही म्हणू नये. त्याला काहीतरी द्यावेच.
पैसा प्रपंचाला पुरेसा असावा म्हणजे किती? तर पेन्शन असेल त्यांना रोजच्या निर्वाहापुरता असला म्हणजे पुरेसा झाला, आणि पेन्शन नसेल त्यांना साधारण मध्यम स्थितीत 10-15 वर्षे पुरेल इतका असला म्हणजे पुरेसा झाला. याला अमुक एक असा हिशेब सांगता येणार नाही. आपल्या प्रपंचाला जेवढा जरूर आहे तेवढा पैसा आपल्याला मिळाला की बस झाले. श्रीमंतीला पुष्कळ पैसा लागतो असे थोडेच आहे. आपल्याला अडचण नाही पडली की आपली श्रीमंतीच आहे. पैशाच्या बाबतीत आपण प्रयत्न मात्र आग्रहाने करावा आणि नंतर होईल तसे होऊ द्यावे. आपण आतून निष्काम, निर्लोभ आणि निरीच्छा असावे. दुसऱ्याचे द्रव्य मला यावे अशी बुद्धी कधीही ठेवू नये. ज्याच्याजवळ पैसा विपुल आहे त्याला श्रीमंत अगर सावकार म्हणता येईल. ज्याच्याजवळ विद्वत्ता आहे त्याला विद्वान म्हणता येईल. ज्याच्याजवळ शेत आहे त्याला शेतकरी म्हणता येईल. परंतु यांच्यापैकी कोणाला मोठा म्हणता येईलच असे नाही. सावकार कंजूष असेल, विद्वान गर्विष्ठ असेल किंवा शेतकरी असाच दुर्गुणी असेल. ज्याच्याजवळ सर्व गुण एकसमयावच्छेदे करून असतील तोच खरा मोठा होय. सर्व गुण एका भगवंताच्या ठिकाणीच असू शकतील, म्हणून त्याला ज्यांनी आपलासा केला तेच खरे मोठे बनतात. अशा लोकांना संत म्हणतात. आपण संतांचे होऊन राहावे, त्यात आपले कल्याण आहे. सत्संगतीपासून सद्विचार आणि सद्भावना प्राप्त होतात. ज्याचे विचार चांगले तो मनुष्य खरा चांगला होय, आणि जिथे भगवंताचे अनुसंधान आहे तिथे राहणे हीच खरी सत्संगती होय. पैशाचे नाव अर्थ, पण तो करतो मोठा अनर्थ. व्यावहारिक वासना तृप्त करण्यासाठी संत नसतात. नोकरी पाहिजे असेल तर ती देणारा जिथे असतो तिथे आपण जातो. त्याप्रमाणे भगवंताची भेट घ्यायची असेल तर संत जिथे राहतात तिथे आपण जावे. परमेश्वराचे स्वरूप ओळखण्यासाठी संतांकडे जाणेच जरूर आहे. संतांचे अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे. संतांजवळ निर्विषय चित्त असते. रात्री सर्वजण झोपल्यावर शिपाई जसे गस्त घालतात तसे साधू संत आमच्या गैरसावधतेत जागृत असतात. आपण झोपी गेलो असताना ते आपली वृत्ती तपासतात. एका बाईला मूल झाले, पण त्याला आकडी येऊ लागली आणि ते पाळण्यात उगीच निश्चित पडून असायचे. ते मूल बरोबर वाढेना, चांगले हसेना, खेळेना. मुलाची ती अवस्था पाहून आईला बरे वाटत नसे. अगदी तसेच संतांना वाटते. शिष्य केला खरा, पण साधनात जर त्याची प्रगती होत नसेल तर संताला वाईट वाटते. शिष्याची प्रगती होत असेल तर संत स्वतःच्या प्रेमापोटी शिष्याला सजवील आणि त्याचे कौतुक करेल. संतांना फारसे कधी कोणी चांगले म्हणत नाही. त्यांनी एकाचे कल्याण केले तर त्या माणसाचे 10 नातेवाईक त्यांना नावे ठेवतात. संतांना ओळखण्याकरता जे गुण सांगितले आहेत ते त्यांची परीक्षा करण्याकरता सांगितले नसून त्यांचा त्या दृष्टीने उपयोगही होत नाही. त्या गुणांचे आपण आचरण करावे म्हणून ते सांगितलेले आहेत. संतांजवळ राहणाऱ्या लोकांना 3 तोटे आणि 3 फायदे असतात. त्यापैकी तोटे असे की 1. वेदांत बोलायला तेवढा उत्तम येतो. 2. संतांजवळ राहिल्याने उगीच मान मिळतो. आणि 3. ते म्हणजे संत सर्व पाहून घेतील या खोट्या भावनेने हा वाटेल तसे वागतो. आता फायदे पाहू. पहिला म्हणजे तो जर खऱ्या भावनेने संतांजवळ राहील तर तेवढ्यानेच काही साधन न करता सुद्धा त्याचा परमार्थ साधेल. दुसरे, त्याला मान मिळेल, पण तो स्वतःच्या मानाच्या अपेक्षेच्या पलीकडे राहील. आणि तिसरे, वेदांत त्याला बोलायला आला नाही तरी त्याच्या आचरणात येईल. म्हणून संतांजवळ राहणाऱ्याने ते सांगतील तसे वागावे. मानाची अपेक्षा करू नये आणि फारसा वेदांत बोलू नये. तोंडापर्यंत आले तरी दाबून टाकावे. संतांची आज्ञा प्रमाण मानणे हे प्रचिती येण्याचे साधन आहे. व्यावहारिक वासना तृप्त करण्यासाठी संत नसतात हे ओळखून आपण त्यांची संगत करावी. तेल आणि वात असल्यावर दिवा लावायला जसा वेळ लागत नाही त्याचप्रमाणे आपली भूमिका थोडी तयार असल्यावर सत्संगतीचा परिणाम व्हायला वेळ लागत नाही. संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरे साधन नाही. संत तू भगवंताचा आहेस ही जाणीव देतात. आपण कोणतेही कृत्य करीत असताना ज्याकरता ते कृत्य आरंभिले ते जसे आपल्या डोळ्यांसमोर असते त्याप्रमाणे नाम घेताना आपण नाम कशाकरता घेतले त्याची अखंड जाणीव असावी. ही जाणीव अखंड ठेवणे, मी भगवंताचा आहे हे जाणणे, याचे नाव अनुसंधान ठेवणे. वास्तविक आपण भगवंताचे आहोतच, पण मी विषयाचा आहे असे भ्रमाने वाटू लागले. संत तू विषयाचा नाहीस भगवंताचा आहेस असे सांगतात. हीच संतांची खरी कामगिरी आणि याकरता ते नाम घ्यायला सांगतात.
नाम घेणे म्हणजे मी विषयाचा नाही भगवंताचा आहे असे मनाला सांगणे आणि मनात तशी जाणीव उत्पन्न करणे आणि ही जाणीव टिकवण्याकरता पुन्हा पुन्हा मनाला तेच सांगणे म्हणजे तेच नाम सतत घेणे. तुम्हाला रामदर्शन पाहिजे म्हणता, पण राम तुम्हाला ओळखता कसा येणार? रामदर्शन व्हायला रामाचे अंतर काढता आले पाहिजे, रामाला पक्के ओळखता आले पाहिजे. याकरता अंतःकरणाची पवित्रता पाहिजे, शुद्ध भाव पाहिजे. सर्व काही साधने केली पण भाव नसेल तर ती व्यर्थ होतात. कालांतराने त्यामुळे भाव उत्पन्न होईल हे खरे, पण भाव ठेवून साधने केली म्हणजे प्राप्ती लवकर होते. नवविधा भक्तीमध्ये सोपी आणि मुख्य भक्ती म्हणजे अर्पण करणे ही होय. आपण सर्वस्वी देवाचे होऊन राहावे म्हणजे आपण जे काही करतो ते सर्व अर्पणच होते. ज्याने त्याने आपले हित ओळखून वागणे हे जरूर आहे. कल्याणाचा मार्ग कोणीही दाखवेल, पण त्याप्रमाणे वागणे हे ज्याचे त्याच्याकडे आहे. बंधनाला खरे कारण परिस्थिती नसून आपल्याच मनाची ठेवण हे आहे. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही काळात आणि वाटेल त्या अवस्थेत घेण्यासारखे एक भगवंताचे नाम तेवढे आहे. आहे त्या परिस्थितीत पूर्ण समाधान राहणे ही देवाची पूर्ण कृपा होय. अग्नीचा उपयोग तो करून घेणाऱ्यावर आहे, तसा देवाचा उपयोग जसा करावा तसा होतो. परमेश्वराच्या ध्यानाने सिद्धी येतात आणि सिद्धी तर त्याज्य, मग परमेश्वराचे ध्यान करूच नये की काय? तर ध्यान हे सिद्धी मिळवण्याकरता करू नये. परमेश्वर प्राप्तीकरता निष्काम बुद्धीने ध्यान करावे म्हणजे परमेश्वर सिद्धींचे अडथळे दूर करतो. साधू सिद्धींचा उपयोग कधीही करत नाहीत, ते परमात्मा स्वरूपात मिळून गेलेले असतात. सर्व गोष्टी ते परमात्म्यावर सोपवतात आणि त्याच्या इच्छेनेच केव्हा केव्हा चमत्कार झाल्याचे साधूंच्या चरित्रात दिसते. साधूजवळ कधीही व्यावहारिक गोष्टी मागू नयेत, त्या प्रारब्धावर सोपवाव्यात. संत विषयात देव पाहतात, आपण देवात विषय पाहतो. प्रत्येक जण भक्ती करीतच असतो, कारण व्यापक दृष्टीने पाहिले तर भक्ती म्हणजे आवड. परमार्थात भक्ती म्हणजे परमात्म्याची आवड असा अर्थ आहे. सर्वांना विषयाची आवड असते, तेव्हा सर्व लोक एक परीने विषयाची भक्तीच करीत असतात. विषयाची आवड ही देहबुद्धीला धरून देहबुद्धी वाढवणारी आणि स्वार्थी असते. ही कमी झाल्याशिवाय परमात्म्याची आवड म्हणजे भक्ती उपजणे शक्य नाही. याकरता भक्ती मार्गातली पहिली पायरी म्हटली म्हणजे मोबदल्या रहित निष्काम निस्वार्थी परमात्म स्मरण करणे आणि शेवटची पायरी म्हणजे आपण स्वतःला विसरणे, देहबुद्धी विगलित होणे ही होय. देहरक्षण परमात्म प्राप्तीकरता करावे. केवळ विषय सेवनाकरता जगणे असेल तर त्यापेक्षा मेलेले काय वाईट. जयंत्यादी उत्सव आपण करतो ते भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न व्हावे म्हणून. मुळात प्रेम नसेल तर ज्याच्यावर प्रेम असते त्याला आपण जो उपचार करतो तो उपचार करून प्रेम आणायचे असते. प्रेम आणि उपचार यांचा अन्योन्य संबंध असतो. या उपचाराने भगवंताशी संबंध वाढतो आणि त्यामुळे भगवंतावरचे प्रेमही वाढते. आई आपल्या लहान मुलाला दागिने वगैरे घालते, त्याचे त्या लहान मुलाला काही सुख नसते, उलट थोडे दुःखच वाटते, पण त्यामुळे त्या आईला बरे वाटते म्हणून ती तसे करते. भगवंताला आपण दागिने वगैरे घातले तर स्वतः करताच होय. वास्तविक भगवंताला काय कमी आहे? संत विषयात देव पाहतात, पण आम्ही मात्र देवात सुद्धा विषय पाहतो. रामाची मूर्ती काय उत्तम घडवली आहे, देऊळ किती सुंदर बांधले आहे वगैरे आम्ही म्हणतो. आमची वृत्ती विषयाकार बनली म्हणून आम्हाला जिकडे तिकडे विषयच दिसतो. संतांची वृत्ती राममयच असते, त्यांना सर्वत्र रामच दिसतो. 13 कोटी जप केला म्हणजे रामदर्शन होते असे म्हणतात. त्याचा अर्थ 13 कोटी जप व्हायला रोज 10-12 तास या प्रमाणात जवळजवळ 12 वर्षे लागतात. इतका सतत ध्यास लागला म्हणजे ते रूपच तो होतो. नाम कधीच वाया जात नाही. केव्हा केव्हा एखाद्याला दर्शन होत नाही तेव्हा त्याचे नाम दुसरीकडे खर्च झाले असे समजावे. मग ते विषय प्राप्ती करता असेल किंवा त्याचे पूर्वपाप घटत असेल. विषयाकरता नाम खर्च करू नये, नामाकरता नाम घ्यावे. नाम आपले सर्वस्व वाटले पाहिजे. भवरोगापासून मुक्ततेचा उपाय, सत्संगती व नामस्मरण. एका गावात एक वैद्य राहत होता. त्या वैद्याला कोणाला काय रोग झाला आहे हे तोंडावरून समजत असे. त्याने एक दिवस एका मनुष्याला आपल्या घरावरून जाताना पाहिले आणि त्याला आत बोलावले. वैद्याने त्या माणसाला सांगितले की तुला एक भारी रोग झाला आहे, पण मी सांगतो ते औषध घे आणि मी सांगेन त्याप्रमाणे पथ्य पाळ म्हणजे तुझा रोग बरा होईल.
वैद्याने सांगितलेले औषध आणि पथ्य त्या मनुष्याने पाळले नसते तर त्यात त्या वैद्याचे काही नुकसान होते का? त्याप्रमाणेच संत लोक जे आपल्याला करायला सांगतात त्यात त्यांना स्वतःला काही मिळवायचे असते का? आपल्याला गुरु सांगत असतात, त्यांचे ऐकल्याने आपलाच फायदा होत असतो. ते आपल्याला भवरोग झाला आहे असे सांगतात आणि त्याकरता संतसंग करा आणि नामात राहा म्हणून सांगत असतात. ते जे सांगतात ते स्वतः अनुभव घेऊनच सांगत असतात. औषध सोपे असले म्हणून त्यात गुण नाही असे म्हणून कसे चालेल? तुकारामांनी आपल्या उपासनेची शपथ घेऊन सांगितले आहे की नामस्मरणासारखे सोपे साधन नाही. तुमचा हल्लीच्या साधूंवर विश्वास नसला तरी समर्थ आणि तुकाराम यांनी सांगितले त्यावर तरी विश्वास ठेवायला काय हरकत आहे? त्यांनी तुमच्या कल्याणाकरताच ते साधन सांगितले आहे. ते तुम्ही न कराल तर त्यांचे काही नुकसान नाही, तुमचेच नुकसान आहे. तरी त्याचा विचार करा. आपल्याला रोग झाला आहे अशी आपली अगोदर खात्री झाली पाहिजे, म्हणजे निम्मे काम झाले. आपल्याला रोग झाला आहे असे पक्के कळल्यावर आपण औषध घेण्याचे टाळणार नाही. संसारात सुख नाही असे आपल्याला दिसत असताना ज्या योगाने सुख मिळेल त्याच्या खटपटीला लागले पाहिजे. त्याकरता होईल तितके नामात राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला खरे समाधान मिळेल. एका मनुष्याने 30 वर्षे मनापासून नोकरी केली. तो म्हणाला, भगवंताची पूजा आणि भक्ती कशी करावी हे मी नोकरीपासून शिकलो. त्याला विचारले ते कसे? तेव्हा त्याने उत्तर दिले, नोकरीमध्ये वरिष्ठाच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते. तो जिथे बदली करील तिथे आपल्याला जावे लागते. मग घरात अडचण असली तरी तिथे आपले काही चालत नाही, म्हणजे आपले पण बाजूला ठेवावे लागते. आता मी सेवानिवृत्त झाल्यावर मालक तेवढा बदलला. आता मी वरिष्ठाच्या ठिकाणी भगवंताला ठेवला आहे. भगवंत हा श्रेष्ठ वरिष्ठ आहे, कारण तो माणसासारखा स्वार्थी नाही. तो अत्यंत निस्वार्थी असल्यामुळे माझ्या हिताचेच नेहमी घडवून आणतो. म्हणून मी आता अत्यंत आनंदात आहे. याचप्रमाणे प्रत्येक माणसाने आपल्या प्रपंचापासून परमार्थ करायला शिकले पाहिजे. हेच आपल्या जीविताचे सार आहे. अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही, त्यातच भक्ती जन्म पावते. संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास. बाह्य प्रपंच प्रारब्ध उपाधी त्यासी त्रासू नये कधी, हीच जाणावी उघड समाधी. सावली मातीत पडली तिला धुवून नाही घेतली, तसेच खरे आहे देहाचे पण ते संतांनाच साधे. सर्व संकल्प व्यर्ज करून अवस्था असावी बालक वृत्ती समान. सतत विवेक अखंड चित्ती, रामनामी मनोवृत्ती हेची तुम्हा परमप्राप्ती. मारुनी खोटी कल्पनावृत्ती, रामनाम अखंड चित्ती, समाधान संतोष शांती. देवासी सर्व करी अर्पण, करी स्वानंदयुक्त परमात्म चिंतन, हीच सिद्ध साधूची खूण. वासना जाळून शुद्ध चित्त, अहंभाव सोडून होई निभ्रांत. आता मी रामाचा, राम माझा हे जाणावे पूर्ण. संत सहवास त्याला पाही, जो देहबुद्धी टाकून राही. संतास न पहावे देहात, आपण देहा परते होऊन पहावे त्यास. नामात ठेवा प्रेम, हीच संतांची खूण. जे जे आपले संगती आले, संतांनी त्यांचे सार्थकच केले. साधूने देह ठेवला, तरी सत्तेने जागृत राहिला. त्याची ठेवावी आठवण, सेवा करावी रात्रंदिन. संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास. संतचरणी विश्वास, त्याने भगवंत जोडला खास. लक्ष ठेवावे संताकडे, देह लावावा प्रपंचाकडे. नाम घ्यावे श्वासोच्छ्वास, संत संतुष्ट होईल खास. सांगावे संतास नमस्कार, जो जगताचा आधार. संताच्या देहाची प्रारब्ध गती संपली, काया आज दिसेनाशी झाली, परी अजरामर राहिली. राम करता हे जाणून चित्ती, जगात संत ऐसे वर्तती, जेणे दुसऱ्यास मार्गदर्शक होती. संतांचे करावे अनुकरण, घ्यावे त्यांचे दर्शन. सांगावे आलो आहे आपण, विचाराव्या कठीण वाटा, जेणे सुलभ होईल व्यवहारी चालता. रामा परता नाही लाभ, हे धरले ज्याने चित्ती, त्यास लाभली खरी संतांची संगती. त्यांचा आदर्श ठेवावा पुढे, कधी न होईल वाकडे. स्वतःचे पावावे समाधान, त्याने लोकास आणण्याचा प्रयत्न करावा जाण. संताशी व्हावे अनन्य शरण, दुसरीकडे जाण्याचे नाही कारण. भाग्याने संत घरी आला,
अभागी न मानी त्याला. सूर्याचा प्रकाश झाला, आंधळ्याला उपयोगी नाही आला, तैसी विषयी झाली ज्याची वृत्ती, संताची संगत त्याला न लाभती. रामनामा वाचून ज्याचा वेळ जात नाही, तोच जीवन मुक्त पाही. देहाचे ठिकाणी विरक्त, विषयाचे ठिकाणी नसे अहम ममत्व, त्यालाच म्हणतात मुक्त. रामा परते न मानावे हित, हे सर्व संतांचे मनोगत. सत्समागम म्हणजे संत सांगतील त्याप्रमाणे वागणे. कोणत्याही मंगल कार्यात सर्वाधिक गणपतीचे आवाहन करतात आणि सगळे कार्य संपले की सर्वांचे शेवटी त्याचे विसर्जन करतात. त्याप्रमाणे अनुसंधानानेच पोथीला सुरुवात करावी आणि अनुसंधानानेच पोथीची समाप्ती करावी. लौकिक कार्यामध्ये गणपतीचे विसर्जन झाल्यावर आपण शिल्लक उरतो, पण अनुसंधानाचे विसर्जन करताना आपणही त्यात नाहीसे व्हावे. जसे ठेवायचे असेल तसे ठेवा, पण आपला विसर पडू देऊ नका, एवढी भीक घालावी अशी गुरुच्या चरणी प्रार्थना करावी. भगवंताला विसरून भजन करू नका. भगवंताची आठवण ठेवून भाजी जरी आणली तरी त्याचे श्रेय जास्त आहे. जगाच्या लाजेला भिवून भगवंताला अंतर देऊ नये. मी कोण याचा विचार करावा आणि तो करण्यासाठी मी नाही कोणाचा हे बघावे. मी आप्तेष्टांचा, बायका मुलांचा, आईबापांचा तर नाहीच, पण मी देहाचा आणि मनाचाही नाही. असे करता करता जो राहील तो मी. खरे समाधान एकपणात आहे, अद्वैतात आहे. म्हणून द्वैताचा जनक जो अभिमान तो कमी कसा होईल हे बघावे. याकरता मी करता नसून देव करता आहे असे मानावे. सर्वाभूती भगवत भाव पहावा. सत्समागम करावा. सत्समागम म्हणजे सत्याचा समागम. सत्पुरुषाच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वृत्ती बनवणे हा खरा सत्समागम आहे. संतांवर अनन्य श्रद्धा ठेवा. त्यांच्या चालीने चाला. त्यांच्या समागमात दैन्य मानू नका. जे तुमची एकसारखी विषयातली नडच भागवतील ते संत नव्हेत. खरे संत विषयाची आसक्ती कमी करतात. अशा संताला शरण जावे. निर्विषय चित्त संतांनाच करता येते. संत हे ईश्वर दर्शनाची तळमळ उत्पन्न करतात. तळमळ उत्पन्न करून देणे हीच संतांची कामगिरी. संतांची भाषा तळमळीची असते, म्हणून ती तळमळ उत्पन्न करते. संत सांगतील त्याप्रमाणे वागावे. जग संताशिवाय असणेच शक्य नाही. जे देहात दिसले पण वस्तुतः देहातीत राहिले ते संतच होत. आम्हाला त्यांना ओळखता येत नाही, याला काय करावे? नामाच्या योगाने संत ओळखता येतात, जोडता येतात आणि टिकवता येतात. जो भगवंताचे नाम घेईल त्याला संत भेटेल आणि तो त्याला भगवंताची प्राप्ती करून देईल. त्याचे कुठे अडणार नाही. पण जो नुसत्या शब्दज्ञानाच्या मागे लागेल त्याला आसक्ती सुटणार नाही आणि त्याचे जीवन सार्थकी लागणार नाही. संताच्या पदरात पडले की तो आपली लाज राखतो. सत्समागम हा सर्व साधनांचा राजा. मनुष्य जन्माला येणे, संतांची भेट होणे आणि त्यांना ओळखून त्यांचा सहवास होणे या तिन्ही गोष्टी फार दुर्घट आहेत. म्हणूनच संत समागमासारखा लाभ नाही असे म्हणतात. सत्समागम म्हणजे सर्व साधनांचा राजा होय. काही मागण्याची इच्छाच संत नष्ट करतात, मग मिळवायचे कुठे राहते? संत बनणे व्यावहारिक दृष्ट्या काही सुखाचे नसते. एखाद्या स्नानसंध्याशील आणि सदाचरणी माणसाच्या अंगावर तेज दिसते, कारण देहाला धरून झालेल्या कर्माचे ते तेज असते. पण एखाद्या सत्पुरुषाच्या देहावर बाहेर तसे तेज दिसणारही नाही. आत वावरणाऱ्या भगवंताच्या ज्ञानाला योग्य असा सत्पुरुषाचा देह असतो. देहाच्या आधाराने भोगण्याची या जगामधली जी सुखे आहेत त्यांचे मार्ग सत्पुरुषापेक्षा आपण प्रापंचिक लोक जास्त जाणतो. परंतु देहाच्या पलीकडे असणारे आणि कायमचे टिकणारे आणि देहाला विसरून आणि देवाला स्मरून जे मिळवायचे असे भगवंताचे सुख आहे. ते प्राप्त होण्याचा मार्ग समजावून घेण्यासाठी आपण सत्पुरुषाकडे गेले पाहिजे. विषय तृप्तीसाठी जावे आणि निर्विषय होऊन यावे हा संत संगतीचा परिणाम. असा जो असेल तोच संत नव्हे, प्रत्यक्ष भगवंत होय. अशांची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी. संत आपल्याला सत्य स्वरूपाची ओळख करून देतात. सत्पुरुषाने आखून दिलेल्या मार्गाने काया वाचा मनाने जे कर्म केले जाते ते पौरुषच होय. आगगाडीत बसणारी सर्व माणसे, मग ती कोणत्याही क्लासमध्ये बसणारी असोत, इतकेच नव्हे तर बिन तिकिटाची माणसे देखील गाडी बरोबर सरळ म्हणजे शेवटच्या स्टेशनापर्यंत जाऊन पोहोचतात. त्याचप्रमाणे संतांची संगत करणारी सर्व माणसे भगवंतापर्यंत पोहोचतात. त्यांच्यामधली बिन तिकिटाची
म्हणजे दुष्ट, पापी, दुराचारी, त्याज्य आणि अयोग्य अशी माणसे सुद्धा तरून जातात. मात्र कोणीही गाडी तेवढी सोडता कामा नये. हाच सत्संगतीचा महिमा. परमार्थ साधण्यासाठी सत्संगती फार उपयोगी पडते. ही संगती 3 प्रकारची असते. 1. संताचा प्रत्यक्ष देहामध्ये सहवास. 2. संतांनी सांगितलेल्या मंत्राचा सहवास. आणि 3. संताच्या विचारांची संगत. संगतीचा परिणाम नकळत होतो, म्हणून सत्संगती धरावी. आपण ज्याकरता जन्माला आलो ते कारण फक्त संतच उमगले, म्हणून त्यांना शरण जावे. संत स्वतः समाधान मिळवून ते दुसऱ्याला देतात. हे त्यांचे आपल्यावर केवढे उपकार आहेत. संताजवळ जे समाधान असते ते आपल्याला लाभले म्हणजे संताची प्रचिती आली असे समजावे. संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्यूपत्रासारखे आहेत. संतांना ग्रंथ लिहिण्याची मुळीच हौस नसते. नाईलाज म्हणून ते ग्रंथ लिहित असतात. तुम्हाला असे वाटते का की नाथांनी आणि समर्थांनी ज्ञानेश्वरीची पारायणे करून नंतर आपले ग्रंथ लिहिले? त्यांचे ज्ञान स्वतंत्र असते आणि ते साक्षात भगवंतापासून आलेले असते. त्यामध्ये अर्थात मागील ग्रंथकारांनी सांगितलेल्या काही गोष्टी येणारच. संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्यूपत्रासारखे आहेत. आपले मुलगे चांगले वागतील अशी ज्या बापाला खात्री वाटते तो कशाला मृत्यूपत्र लिहिल? तशी ज्याला खात्री नसते तो नाईलाजाने मृत्यूपत्र लिहितो. त्याचप्रमाणे संतांनी हौसेने किंवा विद्वत्ता दाखवण्यासाठी ग्रंथ लिहिले नाहीत, तर आपल्यासारख्या जडजीवांचे कल्याण व्हावे ही तळमळ त्यांना होती, म्हणून त्यांनी ग्रंथ लिहिले. पोथी, पुराणे, सत्पुरुषांचे ग्रंथ यांचा आपल्या जीवनाशी निकट संबंध असतो. असल्या ग्रंथांमध्ये ज्याचा व्यवहारामध्ये उपयोग करता येतो असा वेदांत सांगितलेला असतो. आपल्याला सुचणार नाहीत इतक्या शंका समर्थांनी घेऊन त्यांची उत्तरे दासबोधात दिली आहेत. परमार्थ न ऐकणारा दोषी आहे, पण तो ऐकत नसताना त्याला सांगणारा त्याहूनही दोषी समजावा. हा दोष पत्करूनही संत जगाला परमार्थ सांगत असतात. त्याचा फायदा करून घ्यावा. ग्रंथ वाचित असताना ध्येय जर परमार्थ प्राप्ती हे असेल तर त्यासाठी त्या ग्रंथात साधन कोणते सांगितले असेल इकडे लक्ष असावे. साधनाची योग्य निवड झाली की साध्य साधेलच. ज्या विषयात पारंगत व्हायचे तीच पुस्तके वाचणे जरूर असते. आमचे उलट होते. गणित विषय घेतो आणि वाचतो कादंबऱ्या. मग गणितात पास कसे होणार? परमार्थ हेच जर ध्येय असेल तर संतांच्या ग्रंथाचाच अभ्यास करावा. त्यांचेच श्रवण मनन करावे. आपण आपले मन भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवावे आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा. कधी तो सुखात राहील तर कधी तो दुःखात राहील. कधी तो बरेच दिवस सरळ जाईल तर कधी तो मध्येच गचका खाऊन बुडायच्या बेताला येईल. पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम टिकेल यात शंका नाही. आपल्या देहाकडे आपण वेगळेपणाने पाहायला शिकले पाहिजे. मन द्यावे भगवंताला आणि देह द्यावा प्रारब्धाला, म्हणजे हे साधेल. देहाचे सुखदुःख वरवरचे असावे. ते आत शिरून मनावर परिणाम करता कामा नये. भगवंताच्या नामाने हे हमखास साधते, म्हणून अखेर नामाशिवाय गत्यंतर नाही. संताच्या ग्रंथाचा खरा अर्थ कृतीनेच कळेल. संतांचे होणे म्हणजे त्यांच्या आज्ञेत राहणे. मी जिवंत राहावे हे जितके जरूर आहे तितकेच परमात्म्याची ओळख करून घेणे जरूर आहे. जगात नावे ठेवीत नाहीत कोणाला. परमार्थाला वाहून घेतले तर प्रपंच नीट करीत नाही म्हणून नावे ठेवतात. तिकडे लक्ष देऊ नये. मनाच्या विषादाला कारण एकच असावे की मी अजून भगवंताचा झालो नाही. जो भगवंताच्या इच्छेने वागतो त्याचे चांगले होते. भगवंत ठेवील त्यात समाधान मानून राहावे. भगवंताचे रूप आनंदमय आहे आणि सृष्टीचा क्रमच असा आहे की तो माणसाला आनंदाप्रत पोचवीत असतो. अत्यंत दरिद्र्याला सुद्धा आनंदाची जागा असतेच. आनंदाशिवाय मनुष्य जगणे सुद्धा शक्य नाही. मी मुळात आनंदरूप असताना मग दुःखाचे गाडे कुठून आले? मला दुःख होते ते माझे कुठेतरी चुकते म्हणून. मी चुकलो का बरोबर ही शंका सुद्धा मुक्ताला येत नाही, कारण तो आणि देव एकच असतात. बद्धालाही शंका येत नाही, कारण तो देव जाणतच नाही. सर्व काही मी करतो आणि देव नाहीच म्हणून म्हणतो. मुमुक्षुला मात्र ही तळमळ लागते. जेव्हा ही तळमळ तीव्र असते तेव्हा संतांची भेट होते. काही पूर्वीचा ठेवा असल्याशिवाय अशी तळमळ लागणार नाही. आपण संतांचे होऊन राहावे. त्यांचे झालो म्हणजे त्यांच्याशिवाय आपल्याला कुणी नाही असे वाटले पाहिजे.
संतांचे होणे म्हणजे त्यांच्या आज्ञेत वागणे. ते सांगतील तसे करावे, ते वागतील तसे नाही वागू. सत्याची संगत धरली म्हणजे सत्संगती मिळते. कशाचीही आसक्ती न धरता जगात वागणे हेच मुक्तांचे लक्षण. हवे पण नाहीसे झाले म्हणजे मग दुःखाचे कारणच राहत नाही. जिथे तुम्ही राहता तिथे सद्गुरू आहेतच असे तुम्हाला वाटते आणि समाधान होते. हीच त्यांची खरी कृपा होय. श्रद्धेने जे काम होते ते तपश्चर्याने होत नाही. आपल्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागणे हाच आपला परमार्थ समजा. गुरु म्हणजे साक्षात परमात्मा. त्याची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या. याहून वेगळे काही करण्याची गरज आहे असे न वाटावे. माझ्या मनाचे विकार जात नाहीत असे चांगल्या माणसांना सुद्धा वाटते, पण ते जात नाहीत असे घोकून त्यांचा ध्यास घेतल्याने ते उलट वाढतील. तिकडे लक्ष देऊ नये. नाम घेणे हे आपले काम करीत राहावे म्हणजे विकार आपोआपच कमी होत जातील. मात्र मनाच्या मागे देहाला जाऊ न देणे इतके जपले पाहिजे. संतांची आज्ञा प्रमाण मानणे हेच प्रचिती येण्याचे साधन आहे. संत हे आपला संबंध भगवंताशी जोडतात. आपले हृदय विषयाने इतके भरले आहे की तिथे भगवंताच्या प्रेमाला जागाच राहिली नाही. बरे, भगवंताचे प्रेम मुद्दाम तिथे घातले तर ते आत न राहता बाहेर पडते आणि वाऱ्यावर उडून जाते. सामानाने गच्च भरलेली जशी एखादी खोली असते तसे आपले हृदय आहे. या हृदयाचा संबंध भगवंताशी जोडण्यासाठी आपल्या हृदयातले सामान म्हणजे विषय खाली करून त्याच्या जागी भगवंताचे प्रेम भरणे जरूर आहे. साधारणपणे आपला अनुभव असा आहे की एखादी वस्तू आपल्याला पुष्कळ आणि पुन्हा पुन्हा मिळाली तरी तिचा वीट येतो. म्हणून जी वस्तू आपल्याला कितीही मिळाली तरी तिचा वीट येणार नाही अशी वस्तू आपण मिळवावी. अशी अवीट असणारी वस्तू एकच आहे, ती म्हणजे भगवंत होय. राजाने आपल्या नावाचा शिक्का केला आणि जो अतिप्रामाणिक होता त्याच्याजवळ दिला. त्याप्रमाणे भगवंताने आपले नाम संतांना दिले. त्यामुळे संत जे करतील त्याला मान्यता देणे भगवंताला जरूरच आहे. आपण आणि संत यांच्यामध्ये मनुष्य दृष्टीने फरक नाही, पण फरक आहे तो हा की संत हा जसे बोलतो तसे वागतो, तर आपण बोलतो चांगले आणि वागतो मात्र त्याच्या उलट. आपल्या स्वार्थाच्या आड कोणी आले की आपण वाईट बोलतो. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच वस्तूवर दुसऱ्याने प्रेम केले तर आपण त्याला नावे ठेवतो. आपण नुसती नीतीची तत्वे जेव्हा सांगतो तेव्हा अगदी चांगले बोलतो, पण वागताना मात्र उलट वागतो. यासाठी आपण अशी कृती करूया की आपल्याला नंतर तसे बोलता येईल. गाडीत बसायला मिळावे म्हणून काही कोणी गाडीत बसत नाही, तर आपल्या स्टेशनाला जाण्यासाठीच मनुष्य गाडीचा आधार घेतो. तसा मोठमोठ्या संतांनी प्रपंच केला खरा, परंतु तो सुखासाठी केला नाही. आपल्या वृत्तीपासून न ढळता इतरांना तारण्याचे काम संतांनी केले. बुडणाऱ्या माणसाला जसा दोरीचा आधार द्यावा त्याप्रमाणे संतांनी आपल्याला परमात्म्याचा आधार दिला. चंदनाच्या झाडाजवळच्या झाडांना जसा चंदनाचा वास लागतो त्याप्रमाणे संताजवळ राहतो तोही संतच बनतो. काही कष्ट न करता परमार्थ साधणे हेच सत्संगतीचे महत्व आहे. आपण प्रपंचात इतके खोल जातो की संतांची हाकच ऐकू येत नाही. ती ऐकू येईल इतक्या तरी अंतरावर असावे. संतांनीच भगवंताला सगुणात आणले. सर्वात अर्पण भक्ती श्रेष्ठ आहे. पूजा करताना मी तुझा दास आहे असे म्हणावे म्हणजे प्रेम येते. यात लाज वाटायचे काहीच कारण नाही. आधी भगवंताचे दास व्हावे आणि मग पूजा करावी. आम्ही इतर कित्येकांचे दास होतो आणि इतक्यातून उरेल तेव्हा भगवंताचे दास होणार. मग पूजेत अर्पण भक्ती कशी येणार? आपल्याला जे जे आवडते ते ते मनाने भगवंताला अर्पण करावे. इथे सर्व काही मनानेच करायचे असते. नुसते शरीराने काबाड कष्ट केले म्हणजे प्रेम येतेच असे नाही. चित्त विषयाकडे ठेवून भगवंताची सेवा करणे म्हणजे अंगचोरपणा आला. असा अंगचोरपणा करू नये. भगवंताकडे मन लागायला सगुणोपासना उत्तम होय. सर्व लोक यांना त्या रूपाने सगुणाचीच उपासना करणारे असतात. ठरलेली वेळ आणि ठरलेले साधन असावे म्हणजे त्यामध्ये प्रेम येते. आपण ज्याची उपासना करतो तो तरी सगुणामध्येच असतो ना, म्हणून त्याला सुद्धा मग ती सवय लागते. आपण ज्या मूर्तीची उपासना करतो त्या मूर्तीमध्ये तेज वाढत असते. ज्या मूर्तीची उपासना एखाद्या साधूने केलेली असेल
त्या मूर्तीमध्ये फार तेज असते आणि ते पुष्कळ काळ टिकते. शिवाय ते इतरांनाही उपयोगी पडते. जगाचे खरे स्वरूप कळण्यासाठी सगुण उपासनाच कारणीभूत आहे. सर्व भोग भोगून काळजी नसणे हे उपासनेचे खरे मर्म आहे. उपासनेचे तेज कसे झळकले पाहिजे, हे तेज फार विलक्षण असते. पैशाचे किंवा विद्वत्तेचे तेज तितके नसते. ज्याच्या मागे उपासनेचा जोर आहे तोच जगात खरे काम करतो. एक बाई डोळे झाकून बसली म्हणजे तिला एक देवी दिसे. त्या बाईशी देवी बोलत असे आणि प्रपंचातल्या वगैरे सर्व गोष्टी कशा कराव्यात हे सांगत असे. परंतु बाईने ध्यान करणे सोडून दिल्याने तिला देवी दिसणे बंद झाले. तसेच एक मुलगा डोळे झाकून बसला म्हणजे त्याला पांढरी दाढी असलेला एक साधू दिसे. कसे वागावे, काय करावे वगैरे सर्व गोष्टी तो त्या मुलाला सांगत असे. परंतु मुलाने ध्यान करणे सोडून दिले आणि तो दाढीवाला दिसेनासा झाला. या गोष्टींचा अर्थ असा की आपल्याला सांभाळणाऱ्या शक्ती आपल्या मागे असतात. त्यांची उपासना आपण सोडू नये. भगवंताला सगुणामध्ये आणला हा संतांचा आपल्यावर फार मोठा उपकार आहे. संतांनी आपल्याला सांगितले की ही दृश्य मूर्ती तुझी आहे. तुला हव्या असणाऱ्या सर्व वस्तू देणारा भगवंत तोच आहे. ही जाणीव आणि कल्पना आपल्या ठिकाणी वाढत गेली तर त्यामुळे भगवंत दाता आहे ही जाणीव उत्पन्न होईल. भगवंत दाता आहे, तो माझ्या मागे आहे, तो माझ्या सुखाचा आधार आहे, तो माझे कल्याण करणारा आहे, ही जाणीव झाली की जे मिळाले ते भगवंताच्या इच्छेनेच मिळाले ही भावना होऊन आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान टिकेल. आनंदरूप परमात्मा मिळवण्यासाठी सगुणोपासना पाहिजे. नामधारकाने टाळण्याच्या गोष्टी. आपले विचार स्वार्थाचे नसावेत. स्वार्थामध्ये अभिमान नेहमी जागृत असतो. स्वार्थी मनुष्याला जगात सुख मिळणे कधीही शक्य नाही. नीतीची बंधने पाळा. परस्त्री मातेसमान माना. प्रपंचात एकपत्नी व्रताने राहणारे गृहस्थ लोक ब्रह्मचारीच होत. परद्रव्याची अभिलाषा धरू नका. त्याला विष्ठे समान माना. दुसऱ्याच्या पैक्याचा अभिलाष धरण्यात आपला किती घात आहे याची नुसती कल्पनाच केलेली बरी. परस्त्री, परद्रव्य यांच्याप्रमाणेच परनिंदा ही अत्यंत त्याज्य गोष्ट आहे. परनिंदेने नकळत आपण आपलाच घात करीत असतो. परनिंदेमध्ये दुसऱ्यांच्या दोषांचे चिंतन होत असल्याकारणाने ते दोष आपल्याकडे येत असतात. या सर्व गोष्टी सांभाळून तुम्ही नाम घ्या. नामाचे प्रेम तुम्हाला अगदी खात्रीने येईल. हे सर्व करीत असताना तुमचे आई वडील, बायका मुले यांच्या बाबतीत असलेले कर्तव्य करायला चुकू नका आणि त्या कर्तव्यात आसक्ती राहू देऊ नका. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म हे कर्तव्यच होय. ते कर्तव्य सांभाळून नीतिधर्माने वागून आपला प्रपंच करा आणि भगवंताचे स्मरण ठेवा. मग तुमचा प्रपंचच परमार्थ रूप बनून भगवंताचे प्रेम तुम्हाला मिळेल हा माझा भरवसा तुम्ही बाळगा. प्रपंच हा मिठासारखा आहे. भाकरीत मीठ किती घालायचे असते तर अगदी थोडे, फक्त चवीपुरते. परंतु आपण मिठाची भाकरी करतो आणि त्यात परमार्थाचे चिमूटभर पीठ टाकतो. मग ती भाकरी खाता येईल का? खरे समाधान मिळाल्यावर मनुष्य खेळासारखा प्रपंच करतो. त्यामध्ये तो वर चढला किंवा खाली पडला तरी सारखाच राहील. दुसऱ्याने डाव टाकल्यावर तो आपणही डाव टाकेल. पण डाव हरला किंवा जिंकला तरी त्याची त्याला पर्वा राहणार नाही. प्रपंचात अनेक वस्तू आहेत पण भगवंताजवळ एकच वस्तू आहे. प्रपंचात कितीही वस्तू आणल्या तरी त्या पुऱ्या पडत नाहीत. कारण एका वस्तूच्या आणण्यामध्येच दुसऱ्या वस्तूच्या आणण्याचे बीज आहे. पण भगवंताचे तसे नाही. भगवंताची वस्तू एकदा आणली की पुन्हा ती आणायला नको. समजा एका दुकानात पुष्कळ माल भरलेला आहे पण आपल्याला पाहिजे ती वस्तू तिथे नाही, म्हणजे आपल्या दृष्टीने तिथे काहीच नाही. त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या मानसिक शक्ती असून तिथे भगवंत नसेल तर त्या असून नसून सारख्याच समजाव्यात. परमात्म्याला प्रपंचरूप बनवण्याऐवजी आपण प्रपंचाला परमात्मरूप बनवावा. यातच जन्माचे सार्थक आहे. परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंचच झाला. प्रपंचातला अहंकार दूर झाला की तो परमार्थच. खरी तळमळ लागली म्हणजे संत भेटतो. असंताची आवड नाहीशी होईल तेव्हा संत हवासा वाटेल. विषय आपल्याला त्रास देतात पण ते सोडावे कसे हे समजत नाही. जंगलात सापडलेल्या माणसाप्रमाणे आपले झाले आहे. आपली वाट चुकली आहे असे ज्याला वाटेल तो जंगलातून बाहेर पडण्याची वाट विचारतो. आता वय फार झाले, काळाच्या स्वाधीन होण्याची वेळ आली. रामा तूच आता तार.
अशी तळमळ लागली तरच संत सहवास लाभेल. सत्संगत हवी असे आपण म्हणतो खरे, पण मागतो मात्र असत. मग आपल्याला सत्संगत कशी मिळेल? स्वतःला कसे विसरावे हे कळण्याकरता संताला शरण जावे. आपले विस्मरण म्हणजे भगवंताचे स्मरण. वडील दूर आहेत, त्यांचे पत्र नाही म्हणून काळजी करतो. पण जन्मापासून भगवंत दूर आहे, त्याची तळमळ का लागू नये? आपण नामस्मरण करतो, पण ज्याचे नाम घेतो तो कोण असा विचार करतो का? विषय सोडल्याशिवाय राम कसा भेटणार? रामही हवा आणि विषयही हवा, हे जुळणार कसे? मला जोपर्यंत चिमटा घेतलेला कळतो तोपर्यंत कर्ममार्गाने जाणे जरूर आहे. कर्ममार्ग सांभाळताना करता मी नव्हे ही भावना सांभाळणे जरूर आहे. जो खरा अनुभवी आहे तो बोलणारच नाही, आणि बोललास तर तो अगदी थोडे बोलेल, तो उत्तम होय. अनुभवी खरा, पण नाईलाज म्हणून जो बोलतो तो त्याच्यापेक्षा थोडा कमी समजावा. कोणीतरी बोलल्याशिवाय लोकांना कळणार कसे, म्हणून हे लोक कमीपणा पत्करूनही पुष्कळ बोलतात. परंतु अनुभव नसताना उगीच शब्द पांडित्य करणारे हे अगदी खालच्या दर्जाचे होत. ज्याला अनुभव कमी त्याला शब्द पांडित्य फार असते. जो जगाला फसवणार नाही आणि स्वतःही फसणार नाही असाच मनुष्य जगाला मार्गाला लावू शकेल. कित्येक साधू दगड मारतात किंवा शिव्या देतात, तरी लोक त्यांच्या मागे लागतात, कारण त्यांच्या शिव्या देखील आशीर्वादाप्रमाणे असतात. हे कित्येक लोकांच्या ध्यानी येत नाही. एखादा मुलगा बापाला म्हणू लागला की मी इतका जवळचा, पण मला मिळतो मार, आणि तो लांबचा कोर त्याचे मात्र लाड. पण तो मारच आपल्या हितासाठी असतो हे त्याला नाही समजत. साधूच्या बोलण्यामध्ये किंवा मारण्यामध्ये सुद्धा दुष्टबुद्धी नसते. संत जे काही बोलतील ते जगाच्या कल्याणाकरताच असते. संत निस्वार्थी असतात, ते तळमळीने सांगतात, त्यावर आपण श्रद्धा ठेवली पाहिजे. संताच्या सांगण्याचा खरा अर्थ आचरणानेच कळेल. संताच्या संगतीत आपण गेलो की आपले कर्तृत्व संपले. पैशाच्या आसक्तीत राहू नये. कामवासना आणि पैसा ही दोन्ही परमार्थाला विघातक आहेत. पण मला जर कोणी विचारले त्यातल्या त्यात जास्त घातक कोणते ते सांगा, तर मी सांगेन की पैसा हा त्यातल्या त्यात परमार्थाला जास्त हानिकारक आहे. पैसा हा भगवंताची निष्ठा फार कमी करतो. भगवंताने आपल्याला पैसा दिला आहे, तो आपण सत्पात्र आहोत म्हणून का दिला आहे? यासाठी भिकाऱ्याला पैसा देताना उगीच वाद घालू नये. तसे करणे म्हणजे काही न करण्याची बुद्धी होय. एखादा त्यागी मनुष्य सर्व देईल, पण स्व देणार नाही. स्व देऊन मग सर्व ठेवले तरी चालेल, पण सर्व देऊन स्व ठेवला तर ते मात्र चालणार नाही. म्हणजेच मी देतो ही भावना राहिली तर सर्वच देणे वाया जाते. मुख्य म्हणजे त्यातली वासना गेली पाहिजे, तर खरे सुख लागते. देहा हा पाया धरून त्यावर इमारत बांधू लागलो तर इमारत पक्की कशी होणार? मी माझा देह म्हणतो, पण ताप येणे न येणे, इजा होणे न होणे हे आपल्या हातात आहे का? मी माझे रक्षण करीन असे म्हणतो, पण वाटेत ठेच लागून पडल्यावर लोकांनी मला घरी आणावे लागते. म्हणजे जीवित किती परस्वाधीन आहे. देहाने कितीही कार्य केले तरी ते कळसाला नाही पोचणार. अभिमानाने केलेले कार्य कसे कळसाला पोचणार? एक भगवत इच्छेने कार्य केले तरच ते शेवटाला जाते. समर्थांनी देहबुद्धी नष्ट करून रामाचे अधिष्ठान ठेवून कार्य केले, म्हणून त्यांना एवढे कार्य करता आले. जो भगवंताचा झाला त्याचेच कार्य पूर्ण झाले आणि त्यालाच खरे समाधान मिळाले. राजाच्या पोटी आलेले देखील भिकारी होऊन जातात. मग मी संपत्तीचा कुठे गर्व करावा? पैशाने प्रेमात बिघाड येतो आणि अगदी जवळचे नातेवाईक सुद्धा दूर होतात. मी खरे सांगतो, पैशाच्या आसक्तीत तुम्ही राहू नका. ही आसक्ती नाहीशी करण्याचा सोपा उपाय म्हणजे संत समागम हाच होय. आज खरे संतच कुठे आहेत असे आपण म्हणतो, पण आम्हाला संत भेटावा ही तळमळच खरी लागलेली नसते. संतात संतपणा दिसत नाही याचे कारण आमच्यात तळमळ नाही. सत्ययुगात जो राम होता तोच आजही आहे, पण माझा भावच कमी झाला, त्याला काय करावे? संतांना आपण खोटेपणा देतो, पण माझा भाव शुद्ध नाही हे नाही जाणत. विषयात सुख आपल्या इच्छेप्रमाणे मिळत नाही म्हणून आपण संताकडे जातो, पण संताला अर्पण करून घेण्याकरता किती जण संताकडे जातात? देवाकरता देवाकडे जाणारे किती बरे निघतील? मनाने नेहमी मी रामाचा आहे ही भावना ठेवावी. जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण. जोवर धरली जगाची आस
तोवर परमात्मा दूर खास. परमात्म्याची प्राप्ती न होई राखता विषयासक्ती. जग विषयाकार राहिले, तेथे प्रेम केले तरी घातासी आले. विषयी एक जीव झालो जाण, सुटता न सुटे आपण जाण. मान अपमान जगाचे सुख दुःख, हे स्वार्थाचेच मूळ आहे जाण. अभिमानात परमात्म्याचे विस्मरण, हे जीवपणाचे मुख्य लक्षण. सुख दुःख विपत्ती आपत्ती, ही माया प्रपंचाची ओहटी भरती. आत्मनिश्चय बाणल्या वाचून, माया न हटे न सुटे जाण. आता करी शूर मन, मायेसी हटवावे आपण. जैसे जैसे बाहेर दिसले, त्याचे बीज आपणाशीच उरले. एकच वस्तूची ओळखण जाण, पूर्ण होते समाधान. ज्याच्यात मानावे मी सुख, त्याच्यातच उद्भवते दुःख. नराचा होय नारायण, जर न चुकला मार्ग जाण. जेथे ठेवावी आस, त्याचे बनावे लागते दास. देह तो पंचभूतांचा, त्याचा भरवसा न मानावा फारसा. मी तुम्हास सांगतो हित, दृश्यात न ठेवावे चित्त. दृश्य वस्तू नाशिवंत असते, भगवत कृपेने समाधान येते. परिस्थिती नसे बंधनास कारण, असे आपलेच मनाची ठेवण. देवास पहावे ज्या रीतीने, तसाच तो आपणास दिसतो जाण. विषयाचा नाही झाला जोवर त्याग, तोवर रामसेवा नाही घडत सांग. आपले अत्यंतिक हित, हेच खरा स्वार्थ जाण. चित्ती जे विषयापासून सुटले, ते आनंदासी आले. रामनाम प्रेमयुक्त चाले धणी, त्यासी म्हणती ब्रह्मज्ञानी. द्रव्यदारा वर्जित जाण, ही खरी संताची खूण. सृष्टी पहावी भगवदाकारी, प्रेम ठेवील त्याचे वरी, त्याला नाही दुसरी सरी. आल्या गेल्यास द्यावे अन्नदान, मुखाने भगवंताचे नाम, हृदयात रामाची प्रीती, यासच थोर म्हणती जीवन मुक्ती. न धरावी जगाची आस, तोच होऊ पाहे रामदास. नामात संत, नामी भगवंत. वृत्ती राखावी अत्यंत शांत, हेच संताचे मुख्य लक्षण जाण. जेथे भगवंताचे नामस्मरण, तेथे सर्व संतांचे ठाण. अगरबत्ती जळून गेली, परी सुवासाने राहिली. तैसे रामचरणी झाले जे लीन, तेच खरे जिवंत जाण. संतचरणी झाला लीन, त्याला भाग्यास नाही दुजे उणे. संताची संगती भगवन नामाने साधते. देहासकट माझा प्रपंच, रामा केला तुला अर्पण. ऐसे वाटत जावे चित्ती, कृपा करील रघुपती.